Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all this morning. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू आज या सकाळी. Let every desire of your heart be fulfilled. तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा पूर्ण हो. Let great things happen in your life. महान गोष्टी तुमच्या जीवनात घडोत. Let my God set you free. माझा देव तुम्हाला आज मोकळं करो. Let my Jesus come and take charge. माझे येशू येवोत आणि तुमचा ताबा घेव. And once Jesus takes charge, आणि एकदा का येशूंनी तुमचा ताबा घेतला all is well. की सगळं ठीकठाक होणार. Praise God. देवाला धन्यवाद. Today we will see something new. आज काहीतरी नवीन बघू आपण. When the pressure is on. दबाव जेव्हा असतो. When the pressure is on. जेव्हा दबाव असतो. प्रेशर आहे, दबाव आहे. Does pressure conquer you? तो दबाव तुमच्यावर विजय घेतो का? Or do you conquer pressure? का तुम्ही त्या दबावावर विजय घेता? त्या प्रेशरवर तुम्ही मात करताय का ते प्रेशर तुम्हाला मारताय? Most of us buckle under pressure. आपल्यातले अनेक जण अशा प्रेशर खाली, दबावाखाली लटलटतात. And sometimes trouble just come without invitation. आणि कधी कधी त्रास आमंत्रण न देता येतात. And they put such heavy pressure on us आणि इतका प्रचंड दबाव आपल्यावरती टाकतात that we break down. की आपण त्या सगळ्या त्रासांमध्ये, त्या दबावामध्ये आपण तुटून जातो. Amen. आमेन. Like if there is one thing to be solved, you can solve it. जसं एखादी गोष्ट जर सोडवायची असेल, एखादा काही प्रॉब्लेम असेल, तर तो आपण सोडवू शकतो. You can handle it easily. आणि ती समस्या आपण हाताळू शकतो. But पण when many things go against you, जेव्हा अनेक गोष्टी तुमच्या विरोधात जात आहेत, then it breaks us. मग त्यातनं आपण तुटून जातो. Amen. आमेन. It breaks us. त्यातनं आपण तुटून जातो. So many things that keep happening one after the other. अनेक गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये एकामागे एक घडतात, It puts real pressure on us. त्यातनं एक खरा दबाव, एक प्रेशर आपल्यावर येतं. And at such times, अशा वेळेला what should we do? आपण काय करायला हवं? We'll open our Bibles to Malachi 3 verse 16. मलाकी 3 अध्याय त्यातलं 16वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Then they that feared the Lord spoke often one to another, and the Lord hearkened and heard it, and a book of remembrance was written before him for them that feared the Lord, and that thought upon his name. मलाकीचा 3 अध्याय आणि 16वं वचन. तेव्हा जे यहोवाचे भय धरीत असत ते एकमेकांशी बोलत होते आणि यहोवाने कान देऊन ऐकले. मग जे यहोवाचे भय धरीत असत आणि त्याच्या नावाचा सन्मान करीत असत त्यांच्यासाठी त्याच्या समोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. Praise God. देवाला धन्यवाद. Have you ever noticed तुम्ही हे लक्षात घेतलंय का? that those who have the most exciting, faith inspiring testimony in their lives, ज्या लोकांच्या जीवनामध्ये फार फार प्रेरणादायी आणि विश्वासाला बढावा देणाऱ्या साक्षी घडलेल्या असतात, these are the ones who have been under pressure. हेच ते लोक असतात की जे प्रचंड प्रेशर मधून गेलेले आहेत. At some time or the other, they have been through pressure, and just because they handle it correctly, today they have a testimony. कधी ना कधी आयुष्यामध्ये ते प्रचंड दबावातनं, प्रेशर मधनं गेलेले आहेत आणि केवळ त्यांनी योग्यतेनं ते सगळं हाताळल्यामुळे आज ही एवढी साक्ष त्यांच्या जीवनात घडलेली असते. They are the kind of people who stayed steadfast even under pressure. आणि हीच ती माणसं असतात जी दबाव आल्यानंतर सुद्धा, प्रेशर आल्यानंतर सुद्धा सातत्याने त्याच रीतीनं न ढळता, न पडता अगदी शाबूत राहतात. They had been faithful. आणि विश्वासू राहतात. Amen. त्या प्रेशर खाली ते पडत नाहीत, दबत नाहीत. Even in the midst of pressure, they have been faithful to God. आणि अगदी प्रेशर खाली सुद्धा, दबावाखाली सुद्धा ते देवाशी फार विश्वासू राहतात. Faithful towards God's word. देवाच्या शब्दाशी विश्वासू राहतात. Faithful to attend his work. आणि देवाचं काम जे आहे त्यामध्ये मी रुजू असलंच पाहिजे असे विश्वासू राहतात. Pressure should not stop you serving God. जे काही प्रेशर आपल्या जीवनात येतं बेटा, त्यामुळे आपण देवाचं काम करणं कधी सोडायचं नाही. Pressure should make you to come more closer to God. तर प्रेशर आल्यामुळे आपण देवाच्या अजून जवळ यायचं. Pressure should make you to serve God all the more. त्या दबावामुळे तुम्ही तर देवाचं काम अजून वाढत्या प्रमाणात करायला पाहिजे. And you may not even know आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. when those troubles that caused you pressure has gone. ते सारे त्रास जे दबाव देत होते तुला, ते त्रास कधी गेले तुला कळणार सुद्धा नाही. Because कारण you are involved in God's work. तुम्ही देवाच्या कामामध्ये गुंतून राहिलेले होता. You are involved in pleasing God. तुम्ही देवाला प्रसन्न करण्यामागे अगदी मशगूल होता. When you have pleasure with God, आणि देवासोबत अशा रीतीनं आपण जेव्हा आनंदात, सौख्यात, नाचत, बागडत राहतो, pressure goes away. तेव्हा दबाव निघून जातो.
कारण मी भली माझा देव भला. Amen. आमेन. They are the people who have believed on God's promises. आणि ही जी कोणी माणसं असतात ना, त्यांनी देवाच्या अभिवचनांवरती विश्वास ठेवलाय, हे आपण शहाण्या लोकांनी समजून घ्यायचं त्यांच्या साक्षी ऐकून. Even in the midst of financial situations, अगदी आर्थिक अडचण असताना सुद्धा they have believed in the prosperity given in the Bible. त्यांनी बायबलमध्ये दिलेल्या समृद्धीवरती विश्वास ठेवलेला असतो. They have believed in the promises of God. त्यांनी देवाने दिलेल्या अभिवचनांवर विश्वास ठेवलेला असतो. Even in the midst of terminal disease, they had trusted on God. आणि जरी त्यांना काही आजार रोगराई झालेली आहे, तरी सुद्धा त्यांनी देवावर विश्वास ठेवलेला असतो. And such people will see that their pressure is lifted up. आणि अशा लोकांना असं अनुभवायला मिळणार आहे की त्यांचा तो दबाव, तो प्रेशर गेलेला आहे. See, a situation is not the pressure. एखादी परिस्थिती प्रेशर किंवा दबाव नाहीये, How I respond to that situation is pressure. पण त्या परिस्थितीला मी कसा प्रतिसाद देत आहे तो दबाव, ते प्रेशर असतं. How you see it is pressure. तुम्ही त्याकडे कशा रीतीनं बघताय ते एक प्रेशर असतं. If you see God, जर तुम्ही देवाला पाहिलं there is no pressure. तर त्यात काही प्रेशर वाटत नाही देवाकडे बघून. If you see the problem, जर समस्या पाहिल्या then pressure mounts. तर मग आपला दबाव आणि प्रेशर वाढतं. Are you getting me, people? देवाला धन्यवाद. Whenever you get into a hard spot, आणि जेव्हा केव्हा आयुष्यामध्ये तुम्ही अशा एखाद्या अवघड परिस्थितीमध्ये अडकाल, that's not the time to back out on God. त्यावेळेला देवापासून माघार घ्यायची वेळ नसते बेटा. आता तर तुम्ही देवाच्या अजून जवळ यायला पाहिजे. That's not the time to begin to say, well, God, why did this happen to me? त्या अडीअडचणीमध्ये, अवघड प्रसंगामध्ये तुम्ही देवाला असले प्रश्न विचारत बसू नका की देव बाप्पा असं का, माझ्या जीवनात का, पण मीच का, मलाच का, Why my neighbor is happy? आणि माझा शेजारी एवढा आनंदी दिसतो, माझं असं का, Why others are not going through the same situation? बाकीच्या लोकांना असल्या परिस्थितीतून तू नेत नाही, मलाच का. It's not the time to step back and re-evaluate His faithfulness towards you. त्या अवघड प्रसंगांमध्ये तुम्ही माघार घेऊन परत तोलमाप करू नका की देव माझ्याशी किती विश्वासू राहिलाय का राहिला नाही. ती वेळ नव्हे. There's nothing wrong with God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणात काही चुकलेलं नाहीये. तू देवाला काय तोलायला मापायला Some निघालाय. say काही लोक म्हणतात God's faithfulness increases and decreases. देवाचा विश्वासूपणा कधी वाढतो कधी कमी होतो. No, नाही, देवाचा विश्वासूपणा कधी वाढतो कधी कमी होतो असं नाही. तो देव आहे. He's not a changing God. तो काय बदलणारा देव नाहीये. Even in His faithfulness, He is 100%. त्याच्या विश्वासूपणामध्ये सुद्धा तो 100% आहे. He cannot reduce His faithfulness. देव त्याचा विश्वासूपणा कमी करू शकत नाही. तो देव आहे. He cannot reduce His love towards you. त्याचं प्रेम सुद्धा तो तुमच्यावरचं कधी कमी नाही करू शकत. He cannot reduce His mercy towards देव you. त्याची दया सुद्धा तुझ्यावरची कधी कमी करू शकत नाही. Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग जे सारखेच आहे. What I'm saying to you is this. मी तुम्हा लोकांना जे सांगतोय ते हे आहे. When tough times keep dragging on जेव्हा अवघड प्रसंग आणि अवघड वेळा आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात and the situations around you seem to refuse to get in line with the promises of God, आणि तुझ्या अवतीभोवतीची जी काही परिस्थिती आहे ती देवाच्या अभिवचनानुरूप बदललेली तुला दिसतच नाहीये, don't doubt God. तर अजिबात त्याला देवावर शंका घ्यायची नाही बरं का. Don't re-evaluate God. देवावर शंका घ्यायची नाही. देवाला तुम्ही परत तोलमाप करायला जाऊ नका. He is not missing anything. देवाकडनं काही चुकलेलं नाही. देवाकडनं काही राहिलेलं नाहीये. God is not failing you. आणि देव काही तुला अपयश देत नाहीये, हे लक्षात ठेव. If you are going to re-evaluate anything, जर तू काही तोलमाप करायचंच असेल let us re-evaluate ourselves. तर स्वतःचं तोलमाप आणि स्वतःचं परीक्षण कर Where I am lacking. की मी कुठे कमी पडत आहे. Have I trusted God? मी देवावर हवा तसा विश्वास ठेवलाय का. Have I depended on God? मी देवावर हवा तसा अवलंबून राहिलोय का. How strong is my faith? माझा विश्वास देवावरचा किती खंबीर आहे का ढिल्ला पिल्लाच आहे. Let's look where we have lost on God. आपण कुठे देवावर कमी पडलोय ते बघा. देवाच्या काय परीक्षा घेताय. Let us look at where we have failed God. आपण कुठे देवाला अपयश दिलंय, आपण देवाला निकामी केलंय ते बघा. God is never wrong. देव कधी चुकत नाही. God is never wrong. देव कधी चुकत नाही बेटा. तो देव आहे. And if you still can't find out what the problem is, आणि तरी जर तुम्हाला कळून नाही आलं की ऍक्च्युअल समस्या काय आहे, just say, तर फक्त म्हणा, God, देव बाप्पा I don't know what's wrong here. मला माहित नाही हे सगळं काय चुकलंय. If you don't show me, I will not know. तू मला दाखवलं नाही तर मला कळणार नाही. And if you don't want to show, आणि तुला जर मला दाखवायचं नसेल then you help me तर तू मला मदत कर. in your own way, तुझ्या स्वतःच्या in रीतीने, your own time. तुझ्या स्वतःच्या वेळेमध्ये. I'm waiting upon you. मी तुझ्या चरणी वाट पाहत आहे. बस मामला सॉल्व. Very simple. फार साधं आहे. Very simple. गणित फार साधं आणि God सरळ आहे. never makes anything too hard. देव कधीच काही अवघड करून ठेवत नाही. His word is
very simple. देवाचा शब्द फार साधा आणि सरळ आहे. Believe and you shall receive. विश्वास ठेवा तुम्हाला मिळेल. Seek and you shall find. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. Ask and you shall receive. अहो मागा ना तुम्हाला मिळेल. Knock and the door will be opened. कधी दार वाजवा ते दार तुमच्यासाठी उघडेल. No clause is there. तिथं काही अट देवाने घातली नाही, तू असं केलं तर मी तसं करीन असं काही नाहीये. But one thing I know, पण एक गोष्ट मला ठाऊक आहे, the problem is with us. समस्या आपल्यामध्येच आहे. घोटाळे सगळे आपल्याकडनंच असतात. Say it to the Lord. देवाला तुम्ही आज सांगा. Lord, I know देवाला म्हणा की प्रभू मला ठाऊक आहे, you are never wrong. तू कधी चुकत नाही. The problem is with me, समस्या माझ्यामध्ये आहे and I will continue to be moved by your word आणि तुझ्या शब्दाद्वारे मी हलत हलत राहणार आहे. and not by the circumstances. तुझ्या शब्दाद्वारेच मी बदलणार आहे. कुठल्या परिस्थितीला बघून मी डगमगणार नाहीये. You lead me, तू मला चालव, you talk to me, तू माझ्याशी बोल. and then when God wants to talk to you, you are absent in the church. आणि जेव्हा देवाला तुमच्याशी बोलायचं असतं, तुम्ही लोक नेमकं तेव्हाच चर्च मध्ये येत नाही. And that's what the devil wants. सैतानाला तेच हवंय की चर्चला येऊ नको किंवा आला तरी न आल्यासारखा वाग. And so you don't hear what God is saying. तुम्ही ऐकत नाही. देव काय बोलतोय तुम्ही ऐकत नाही. And if God reveals something to you आणि देवाने जर तुला काही प्रगट केलं ना, while reading the word or while praying, वचन वाचताना किंवा प्रार्थना करताना देवाने जर तुला काही प्रगट केलं, while hearing the word like this, आता असा देवाचा संदेश ऐकताना देवाने जर तुला काही प्रगट केलं, be quick to make changes. तर पटकन आयुष्यामध्ये बदल कर ना. तुला कळलंय ना, इथे इथे माझ्यात कामी निघाली, देव माझ्याशी बोललाय, मग करतोय काय? बदल ना. So I want to encourage each one of you, मला तुम्हा लोकांना आज सकाळी सगळ्यांनाच प्रोत्साहन द्यायचंय. be firm in the word of God. देवाच्या शब्दामध्ये मुळावलेले राहा Keep on honoring the word of आणि God. देवाच्या शब्दाचा मान करत राहा. नैया हेच पार नेणार आहे. Pastor, how can I honor the word of God? पास्टर, देवाच्या शब्दाचा मान मी कसा करायचा? By speaking the word of God, देवाचा शब्द बोलून देवाच्या शब्दाचा मान करायचा. by believing in the word of God. देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवून देवाच्या शब्दांचा मान करायचा. See, the Lord is always waiting on you when you are under pressure. प्रभू नेहमी तुमची वाट पाहत असतो. जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या प्रेशर खाली येताना देव तुमची वाट पाहत He असतो. is waiting to hear you. प्रभू तुमची वाट पाहत असतो की आता येईल, हा माझ्याशी बोलेल. Even before the pressure builds up, He is waiting for you. आणि ते प्रेशर वाढण्याही अगोदर देव तुमची वाट पाहत असतो की आता हा माझ्याकडे येईल. आमेन. He is waiting what I am going to hear now from this fellow. देव वाट पाहत असतो की आता मला ह्याच्याकडनं काय ऐकायला मिळणार आहे, हा येऊन मला काय सांगणार आहे. Will he grumble and gripe and complain and get angry? आता हा कुरकुर करणार आहे का, तक्रार करणार आहे का, चिडणार आहे का, रागावणार आहे का, Or will he say, का हा असं म्हणणार आहे, Lord, I trust in you. प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे, I don't know what is happening in my मला life, माहित नाही माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय, but I worship you, पण Lord. मी तुझी आराधना करत आहे देव बाप्पा. Even that much is enough. आणि तेवढंही पुरेसं आहे. तेवढंही पुरेसं आहे. बोला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. So I want to give you a few pointers on pressure. तर मला या प्रेशर विषयीनं तुम्हाला काही मुद्दे द्यायचे. What is it and how to come out of it, प्रेशर काय, प्रेशर म्हणजे काय, या प्रेशर मधनं बाहेर कसं पडायचं, and some added things related to pressure. आणि त्याच्यामध्ये त्या प्रेशर विषयीनं, दबावाविषयीनं काही अजून भरीच्या गोष्टी मी सांगेन. Simple things, साध्या गोष्टी, भारी काही नाही, but effective. पण प्रभावशाली साध्या गोष्टी. First point, पहिला मुद्दा, all things are possible. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. All things are possible. अशक्य काही नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. Jesus said येशू बोललेले आहे in Mark 9:23, मागचा 9वा अध्याय 23वे वचन, if you can believe, all things are possible to them that believe. जर तुला विश्वास ठेवता आला तर जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. So I today come with an assurance from God. तर आज तर देवाकडनं एक खात्री घेऊन मी तुमच्या समोर आलोय. Assurance from God's word देवाच्या शब्दातनं एक खात्री घेऊन मी तुमच्या समोर आलोय that everything you trust Him for is possible की for ज्या you. कशासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवता ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य आहे. No matter what your expectation is, बाकी तुमच्या आशा अपेक्षा काही असोत, my God can exceed your expectation. माझा देव तुमच्या अपेक्षांच्याही पलीकडे जाऊन कार्य करायला समर्थ आहे. He can do more than you can ever believe or think. आणि तुझं मागणं, तुझ्या कल्पना, तुझा विश्वास त्याच्याही पलीकडे जाऊन देव करायला समर्थ आहे. You need to understand, तुला हे कळायची गरज आहे. this is the time of man. माणसाची वेळ आहे. This is a time for man. ही माणसासाठी असलेली वेळ आहे. This is not the time for angels. ही देवदूतांची वेळ नाही, हा समय माणसाचा आहे. This is not the time for animals. हा जनावरांसाठीचा समय नाहीये. You are living in man's time, तुम्ही माणसांच्या समयात काळात जगताय, where God is ready to help man. जिथं देव माणसाला मदत करायला तयार आहे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? It is your time. तुझी वेळ आहे. Time to receive. तुझी स्वीकारायची वेळ आहे. Time to be blessed.
आणि तू आशीर्वादित व्हायची वेळ आहे. time to be healed. तुला आरोग्य मिळायची वेळ आहे. See, God created time. देवाने वेळ, समय, काळ निर्माण केला. See, He was out of time. He stepped in time to help you in time. काळाबाहेरचा देव काळाच्या आत तुला वेळेत मदत करायला आला. And He goes out of time to control your time. आणि आता देव काळाबाहेर जाऊन तुझी वेळ नियंत्रणाखाली ठेवायचं काम करत आहे. That is my God. असा हा माझा देव आहे. He is the master of time. सगळ्या वेळेचा काळाचा तो मालक आहे. He can change anything and everything under the sun. या सूर्याखाली देव काहीही बदलू शकतो. काहीही म्हणजे काहीही. Because my God is ageless. कारण की माझ्या देवाला वय नाही. My God is limitless. माझ्या देवाला मर्यादा नाही. If He wants, He can come in time. If He wants, He can step out of time. माझ्या देवाला हवं तर तो वेळेत येणार आहे, काळामध्ये येणार आहे, आणि नाही तर काळाबाहेर पण तो जाणार आहे. Because eternity is always greater than time. कारण अनंत काळ काळापेक्षा मोठा असतो. Time is limited. काळाला मर्यादा असते. Eternity is not. अनंत काळाला मर्यादा नसते आणि देव अनंत काळातही जातो आणि आपल्यासाठी वेळेत काळात पण येतो. The last time I checked on God, आणि ज्या गेल्या वेळेला मी देवावर तपासलं, He was still seated on the throne. देव सिंहासनावरच बसलेला होता. Today I checked, आज मी तपासलं, He is still seated on the throne. देव अजूनही सिंहासनावरच बसलेला आहे. गेल्या वेळेला मी तपासलं, देव कुठे आहे? सिंहासनावर बसला होता. आज पण मी तपासलं, देव कुठे आहे? सिंहासनावरच होता. तो देव आहे, आपल्यासारखा बदलत नाही. Then I checked in the Bible. मग मी बायबल मध्ये तपासलं, Even during the time of Moses, he was on the throne. मोशेच्या काळात पण तो सिंहासनावरच होता. Then I checked in the book of Revelation. मग मी प्रगटीकरणाच्या पुस्तकात तपासलं In the eternal ages, he still will be seated on the throne. की अनंत काळामध्ये सुद्धा तो सिंहासनावरच विराजमान असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Nobody can usurp his throne. आणि कोणी देवाच्या सिंहासनाला पालथ नाही करू शकत. He's not a 4-year, 5-year government rule. तो काय 4-5 वर्षाची सरकारी सत्ता नाहीये. No. नाही, He ते- is God enthroned on the throne forever and तो ever. कायमचा सिंहासनावर विराजमान आहे. 4-5 वर्षाची सरकारी सत्ता नाहीये माझ्या देवाची. Praise God. देवाला धन्यवाद. He's not wondering what to do next time now. देवाला कधी टेंशन नहीं है असं म्हणून की अभी अगली बार मैं क्या करूंगा. Say. नहीं नहीं नहीं, वो टेंशन अपने को रहता है, अगली बार मैं क्या करूंगा. प्रभूला नसतं ते टेन्शन. God has no blood pressure, no tension, no worries. देवाला कुठं काय ब्लड प्रेशर आहे की रक्तदाब कमी झाला मग वाढला, काय नाही, टेन्शन नाही, काळजी नाही. देवाला नाही होते. You need to know one thing. तुम्हा लोकांना एक गोष्ट कळायची गरज आहे. It is the devil who intends to put pressure on you. सैतान तुझ्यावरती प्रेशर टाकायचा प्रयत्न करत आहे. It is the devil who makes you to doubt. सैतान तुझ्या दबाव टाकतोय. सैतान तुला शंका घ्यायला लावतोय. नाही पण असं झालं तर, नाही पण तसं झालं तर, नाही पण होईल का, मग असं का, हे सैतान. And then he makes you to doubt on God आणि मग finally. शेवटी सैतान तुम्हाला देवावरच शंका घ्यायला लावतो. नाही पण देव करेल का, नाही देवाला जमेल का, अरे. And he tells you, आणि मग सैतान तुम्हाला म्हणतो, you will never come out of this situation. तू कधी या परिस्थितीतनं बाहेर येणार नाही. You will तुझा never चक्का hear जाम. laughter in your house. कधी तुझ्या घरात परत हास्य ऐकू येणार नाही. तुमचा चक्का जाम आहे आता. You can never have peace in your home. कधी कधी तुमच्या घरात आता शांती येणार नाही. तुम्ही गेला, तुम्ही खलास आहे, तुम्ही संपला. You will never come out of that dungeon. आणि कधी त्या दलदलीतनं तुम्ही बाहेर येणार नाही असं सैतान म्हणतो. मग You शेवटी have to tell the devil, तुम्ही सैतानाला तोंडावर सुनवायची. my God removed Joseph out of the pit. माझ्या देवाने योसेफाला खड्ड्यातनं बाहेर काढलं. My God removed Jeremiah out of the माझ्या dungeon. देवाने इर्मयाला दलदलीतनं बाहेर काढलं. My God removed Daniel out of the lion's den. माझ्या देवाने दानिएलला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढलं. My God removed the 3 Hebrew children from the fiery furnace. माझ्या देवाने 3 इब्री मुलांना आगीच्या भट्टीतनं बाहेर काढलं. असं सैतानाला मी म्हणते, सांगायचं नाही, सुनवायचं. Praise God. सैतान को सुनाना रहता है, बोलना नहीं. You have to tell him, have you not read? सैतानाला सुनवायचं. काय रे बाबा, वाचलं नाही? It is written. लिहिलेलं आहे. It is written. लिहिलेलं आहे. Jesus said it is written. येशू म्हणाले ना त्याला, लिहिलेलं आहे. सैतानाला आपण पण म्हणायचं, काय रे बाबा, वाचायला विसरला, लिहिलेलं आहे. See, the devil wants to slow you down. सैतानाला काय करायचं आहे, तुमची गती जी आहे ना ती मंद करायची, एकदम स्लो. The devil wants to isolate you. सैतानाला तुला एकटं पाडायचं की एकदम एकटं, कोणी नाही. Sometimes कधी कधी you tend to become separate from everybody. तुम्ही सगळ्यांपासून एकदम एकटे आणि वेगळे होता.
And that is the trick of the devil. सैतानाची कुयुक्ती बर का, असे एकटे पडू नका. एवढं पण काही एकटं पडायचं. You have to come in the midst of believers. जरा विश्वासू लोकांमध्ये, बिलीवर लोकांमध्ये या. Sit with believers, stand with believers. बिलीवर लोकांच्या मध्ये बसा, उभे राहा, दोन गाणी गा, हात वर करा, थोडं रडा. Sit in the council of believers. बिलीवर लोकांच्या सल्लामसलतीत राहा. Stand in the council of believers. बिलीवर लोकांच्या सल्ल्यांमध्ये राहा. Walk with the believers. बिलीवर लोकांसोबत चाला. Walk with my God. माझ्या देवासोबत चाला. Walk with the word of God. देवाच्या शब्दासोबत चाला. See, things will change. बस सेट आहे, लाईफ आपली सेट आहे, गोष्टी बदलणारच. The devil is after you that you should not get all the promises of God. राजा समजून घे ना, सैतान तुझ्या मागे लागला हात धुवून की देवाची अभिवचनं तुझ्या जीवनात खरी होऊ नयेत. And we still believe him. आणि तरी आपण सैतानावरती विश्वास ठेवतो. Though Jesus said in John 8:44, he is the liar and father of all lies. आणि जरी येशू बोललेले आहेत योहान 8:44 मध्ये की सैतान खोटारडा आहे, सर्व खोट्याचा बाप आहे, And yet today we believe on him. तरी सुद्धा आज सैतानावरती आपला बराच विश्वास आहे. No, pastor, I don't believe him. नाही नाही, माझा नाही त्याच्यावर विश्वास पास्टर. Then how do you believe in doubt? मग कसं काय रे तुला शंका येतात? How do you have fear? कसं काय एवढा घाबरतो, भीतो एवढा? That itself is coming from the devil. तू एवढं घाबरतो, एवढं भीतो, तुला एवढ्या शंका येतात, तू एवढे विचार करतो, ते सैतानाकडचं आहे. But the devil cannot stop what God has ordained for पण you. देवाने तुझ्यासाठी जे नेमलंय ते सैतान थांबवू नाही शकत. I will take all that God has for me. देवाने माझ्यासाठी जे ठेवलंय ते सगळं मी घेणार Come आहे. on, say it. बोला, I will take everything that God has ordained for me. बोला माझ्या मागून, देवाने माझ्यासाठी जे काही नेमलंय I will take it in the name of ते Jesus. सर्व येशूच्या नावात मी घेणार आहे. All the promises of God are yes and amen for me. देवाची सगळी अभिवचनं माझ्यासाठी हो आणि आमेन आहे. माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी आहे. मला माहित नाही तुमच्यासाठी आहे का, पण माझ्यासाठी नक्की आहे. माझ्यासाठी नक्की आहे. माझं कल्याण होणार आहे, मी आशीर्वादित होणार आहे, माझं चांगलंच होणार Tell आहे. your neighbor, शेजाऱ्याला all सांगा, the promises of God are yes and amen for me. देवाची अभिवचनं सगळी माझ्यासाठी हो आणि आमेन आहेत. I don't know about you, मला तुमचं माहित नाही, but I'm telling about me. पण माझ्याविषयी सांगत आहे. Everything will work out together for my good. हालेलुया. माझ्या जीवनात सगळं सरते शेवटी चांगल्याकडेच होणार आहे. No pressure on me. मला काय प्रेशर येत नाही. Praise God, no pressure on me. मला काय प्रेशर येत नाही. मला बघून सैतानाला प्रेशर येतं, मला नाही. Praise God. Amen. I'm here to give heart attack to the devil. मी सैतानाला हार्ट अटॅक द्यायला आलोय. मला I'm नाही. here to give blood pressure to the devil. मी सैतानाला बीपी द्यायला आलोय. माझा नाही रक्तदाब वाढत, त्याचा वाढतो. अरे सिस्टर जयश्री आल्या. Say, he is not giving me sleepless nights. I'm giving him sleepless nights. सैतान माझी रात्रीची झोप उडवत नाही, मी सैतानाची रात्रीची झोप सत्याला उडवली आहे. He is not robbing away my smile. I'm robbing away हो his ना. smile. सैतानाने माझं हास्य चोरलेलं नाही. माझी बत्तीशी तुम्हा लोकांना दिसत असेल, मी सैतानाचं हास्य चोरलंय. He is not robbing away my peace. I'm robbing away his peace. सैतानाची शांती मी चोरलेली आहे, माझी शांती त्यांनी चोरलेली नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. Overcomers in Christ Jesus. ख्रिस्त येशू मध्ये आम्ही महाविजयी माणसं आहे. बाबा आमचं हे असंच आहे. Amen. Amen. And look at the scriptures again. आणि परत शास्त्र वचन पहा, You will notice that the Bible says तुम्हाला कळेल बायबल म्हणतं all things. सर्व गोष्टी, Say सगळ्या all things. सगळ्या 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 गोष्टी. If you can believe जर विश्वास ठेवता आला in all things, सगळ्या गोष्टींमध्ये, for all things, सर्व गोष्टी सगळ्या गोष्टीसाठी, all things will happen to you. तर सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनात घडणार. Because God is the master of all कारण things. देव सगळ्या गोष्टींचा मालक धनी God is in all things. आणि देव सगळ्या गोष्टीत आहे. He has the power over all things. देवाकडे सगळ्या गोष्टींवरचं सामर्थ्य आहे. हालेलुया. उभ्या जागी माझा विश्वास वाढत आहे. Not some things, all things. काही गोष्टी नाही, सगळ्या गोष्टी. In other words, दुसऱ्या शब्दात anything is possible because God has the final say. देवाकडे फायनल से आहे. चलेगी आखिर मेरे प्रभू की ही, म्हणून सगळं शक्य आहे. Everything is possible. शेवटी चालणार माझ्या देवाचंच आहे, म्हणून सगळं शक्य आहे. You may be at the crossroads of life, कदाचित आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या चौकात मी उभा आहे माहित नाही, but पण the fact remains वास्तविकता तरी तीच आहे. that God's word cannot be broken. देवाचा शब्द नाही तुटत. Jesus said the word of God cannot be broken. येशू म्हणाले देवाचा शब्द तुटू शकत नाही. तुझ्या आयुष्यात काही पण चाललेलं असो, त्यामुळे शब्द बदलत नाही. Certain things may be impossible for men. काही गोष्टी माणसांना अशक्य असतील, I mean, certain things may be possible for men, काही गोष्टी माणसांना शक्य असतील, but most of the things are impossible for पण men. जास्तीत जास्त गोष्टी माणसांना अशक्यच असतात. But with God, पण देवाचं म्हटलं all things are तर possible. सर्व गोष्टी देवाला शक्य आहे. My God is not limited. माझा देवाला मर्यादा नाही. He is still the God of signs and wonders. माझा देव अजूनही चिन्ह चमत्कार आणि अद्भुते करणारा देव आहे. He is still the God of possibilities. माझा देव
देव अजूनही शक्य गोष्टी करणारा देव आहे. And He's able to do exceedingly abundantly Oh, more than we can hallelujah. ask or think. आणि जे काय आपण मागतो, कल्पना करतो, त्याच्या पलीकडे जाऊन तो द्यायला समर्थ देव That's आहे. why I challenge everyone this म्हणून morning. आज आलेल्या प्रत्येक भक्ताला, मेंबरला माझं उघडं आव्हान आहे. Stand in the promises of God. देवाच्या अभिवचनांवर उभे राहा Stand in the place of prayer. आणि प्रार्थनेच्या जागी उभे राहा. When you stand in the place of prayer, प्रार्थनेची जागा जेव्हा तुम्ही घ्याल ना, you are already victorious. तुम्ही विजयी आहे. कभी प्रेयर करके तो देख बेटा. Amen. आमेन. The plan of God is देवाची योजना अशी आहे that you would function beyond every limitation in life. की आयुष्यामध्ये प्रत्येक मर्यादे पलीकडे तुझं कामकाज तू करावं. The plan of God is देवाची योजना अशी आहे that you may not ask for crumbs. की तू तुकडे मागू नये. The crumbs belong to the Gentiles. चुरा आणि तुकडा परराष्ट्रीयांचा आहे. Loaf belongs to the children of God. अख्खी भाकर देवाच्या मुलांची आहे. You are the children of God. आणि तुम्ही देवाची मुलं आहात. No matter what the pressure, तर काही जरी प्रेशर आणि दबाव आला don't cancel yourself out. तरी सुद्धा स्वतःला असं रद्द करू नका की आता मी सगळं सोडणार आहे, माझ्याच्याने होत नाहीये. Don't say this is only for my neighbor. असं म्हणू नका हे सगळं माझ्या शेजारीसाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. No, this is for you. नाही नाही, हे डायरेक्ट तुझ्यासाठी आहे. Watch out what you speak about yourself. जरा सांभाळ, स्वतःविषयी काय बोलतोय. जिभेला हाड ठेवा आणि नीट Speak बोला. very highly about yourself. स्वतःविषयी बोलताना जरा वरचं बोला. My God is with me. नाही नाही, माझा देव माझ्या सोबत आहे. Praise God. असं तसं माझ्या जीवनात होऊ शकत नाही. माझा देव माझ्या बरोबर आहे. You're not saying your words. तू काही तुझे शब्द बोलत नाहीयेस ना. You are repeating the word of God. अरे देवाचा शब्द तू परत परत बोलत आहे. And the word of God is spirit and life. आणि देवाचा शब्द आत्मा आणि जीवन आहे. The word of God is powerful. देवाचा शब्द सामर्थ्यवान आहे. In fact, Hebrews Oh, hallelujah. 4:12 says the word of God is active. इब्रीकरास 4:12 मध्ये तर लिहिलंय देवाचा शब्द सक्रिय Active. आहे. क्रिया करणार, सक्रिय That means it is ready to work. म्हणजे क्रिया करणारा, काम करायला तयार. It is waiting like a young fellow on the motorbike bullet. जसं एखादा जवान मुलगा मोटरसायकलवर बुलेटवर तर भूम भूम Waiting to go. टेक ऑफ करायला तयार असतो, तसा देव टेक ऑफ करायला तयार आहे. He's saying, are you ready? Are you sitting or not? Or should I go alone? आणि तो म्हणत आहे बसला का नाही, का मी एकटाच जाऊ. Come on, I'm waiting. मी वाट बघत आहे. बसा, लवकर बसा. The moment विराजमान you हो. sit by faith, He takes off. ज्या क्षणाला तुम्ही विश्वासाने बसाल, देव टेक ऑफ That करेल. is the word of God. आणि हा देवाचा शब्द आहे. Active, सक्रिय, waiting to activate in your life, क्रिया करायची वाट बघणारा तुझ्या जीवनात. waiting to do that miracle for your life. तो जो चमत्कार तुला हवाय ना, तो चमत्कार तुझ्या जीवनामध्ये घडवायला वाट बघणारा देव. And so to function in the realm of the possibilities, तर शक्य त्या स्तरामध्ये काम करायला, you need to speak what you have to speak. शक्यतेच्या स्तरात काम करायला, जे तू बोललं पाहिजे तेच बोललं पाहिजे. Say, जे you have बोललं to पाहिजे speak तेच what बोललं you have to पाहिजे. speak. जे बोलायला हवंय तेच बोलायला. तोंड आहेत म्हणून काहीही बोलू You have नका. to speak what you want to see. आणि जे बघायचंय ते बोला. You कळलं have to ना? speak what you want to see. जे बघायचंय, जे झालेलं बघायचंय ते बोलायचं, Eh, म्हणजे ते होईल. Yes. आमेन. You cannot see unless you speak what you want to see. आणि जे तुला बघायचंय ना, झालेलं बघायचंय ना, जोवर तू ते बोलत नाही तोवर ते होणार नाही. डोकी फोडू नका. Don't just expect things to change. आणि असंच बसल्या जागी नाही, कधीतरी गोष्टी No, बदलतील. speak for the things to change. अशा गोष्टी बदलत नसतात. गोष्टी जर बदलायच्या आहेत तर तुला बोलावं लागेल वचन. Don't speak fear. भीती बोलू नको. Don't speak doubt. अजिबात शंका बोलू नको. Jesus said, Jairus, येशू म्हणाले, यायरा, don't fear. अरे भिवू नको. I know fear is gripping you. मला माहितीये तू घाबरलाय I know जाम. spirit of fear is come मला upon you. माहितीये भीतीचा आत्मा तुझ्यावरती ऑलरेडी आलाय. It will not work. पण नाही, काम नाही होणार. If you fear, it will not work. तू घाबरला तर काम होणार नाही हा. Only believe फक्त विश्वास and it ठेव will work. आणि काम होईल. आमेन. हालेलुया. देव बाप्पा. Trust Him completely. आणि पूर्ण विश्वास ठेव. Before you know it, तुला कळायचे अगोदर something beyond your wildest imagination will start happening. अगदी तुझ्या मोकाट सुटलेल्या कल्पने पलीकडे सुद्धा काहीतरी होईल. Even now, some of you are speaking inside. आता सुद्धा काही लोक बसल्या जागी आतून बोलतायत. I know it, you are speaking from मला inside. माहितीये ना, मला माहितीये. आता सुद्धा बसल्या जागी काही लोक इथे आतून बोलतायत. Things are ही changing. गोष्टी बदलतायत. Darkness is leaving. अंधार जात आहे. Doubt is going. शंका जात आहेत. Things are changing in my life. गोष्टी माझ्या जीवनात बदलतायत And it is happening. आणि होत आहे. And I declare आणि मी तर घोषित that everything that is working negatively in your life will work out together for your good. जे काही नकारात्मक रीतीनं तुझ्या जीवनात होत आहे ते सगळं तुझ्या चांगल्याकडे व्हावं. The creation will work for you because of the Creator who loves you. ज्या निर्माणकर्त्याचं तुझ्यावर प्रेम आहे त्यामुळे निर्मिती तुझ्यासाठी काम करेल. The creation obeys the Creator. कारण की निर्मिती निर्माणकर्त्याचं ऐकते
आज्ञा पालन करते. Praise God. देवाला धन्यवाद. ओ अशा देवावर मी वारी वारी जाऊं. Amen. आमेन. Take second point. दुसरा मुद्दा, Pressure from family. परिवारातलं कौटुंबिक प्रेशर. Pressure from family. कौटुंबिक दबाव. कभी कभी फैमिली में बड़ा प्रेशर रहता. Genesis 12 verse 1. उत्पत्ति 12:1. Now the Lord had said to Abraham, आता प्रभू अब्रामाला म्हणाला होता, get thee out of thy country and from thy kindred and from thy father's house unto the land that I will show thee. उत्पत्ति 12:1 मध्ये प्रभू अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. Now if we read Genesis 11, आता उत्पत्तीचा 11वा अध्याय जर आपण वाचला you will get the whole genealogy of all the patriarchs. तर तिथे आपल्याला सगळ्या संतांची वंशावळ वाचायला मिळते. There an account of Abraham's 9 ancestors आणि तिथे अब्रामाचे 9 जे पूर्वज होते ना, from the time of Noah is presented. नोहाच्या काळापासून अब्रामाचे जे 9 पूर्वज होते त्यांची नोंद सुद्धा तिथे उत्पत्ती 11व्या अध्यायात केलेली आहे. It is presented with their lifespan आणि त्यांच्या आयुष्याचा काळ किती होता वयासकट लिहिलेला आहे. and even age at first son's birth. आणि पहिलं संतान त्यांचं कधी जन्माला आलं त्याचीही नोंद तिथे दिलेली आहे की त्यांना पहिलं संतान कधी झालं. But if you read the whole genealogy, पण संपूर्ण वंशावळ जर तुम्ही वाचली you will witness the decline in total lifespan from 600 years for Shem, तर शेमसाठी 600 वर्षाचं आयुष्यमान जे होतं ते पुढे कमी 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 झालेलं and दिसतं. then you come down and it becomes 205 for Terah. मग 13 साठी 205 वर्षाचं आयुष्यमान होतं. Like if you read in verse 10 and verse 32, you will come to know. उत्पत्तीचा 11वा अध्याय 10वं वचन आणि 32वं वचन वाचलं तर तुम्हाला कळेल. The age at birth of first son also declined drastically. आणि पहिलं संतान त्यांना कधी झालं ते जे त्यांचं वय होतं ते सुद्धा खाली खाली आलं. And so while Shem and Terah had their first sons at the age of 100, तर शेमला आणि तेराला त्यांचं पहिलं संतान ते 100 वर्षाचे असताना झाली 100 and even 70 respectively. आणि 70 ते 100 या दरम्यान त्यांना पहिलं संतान झालं. There we read, तिथे आपण वाचतो, Nahor begot Terah at the youthful age of 29 years. नाहोराने तेराला 29 वर्षामध्ये जन्म दिला जवानीत. And so the reason for this general decline, तर मी काय म्हणतो सर्वसाधारण रीतीनं हे आयुष्यमान जे कमी 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 होत गेलं it should even provoke in us why this decline. त्यातनं आपल्याला सुद्धा काहीतरी एक उस्कावणं झालं पाहिजे की असं का आयुष्यमान माणसाचं कमी कमी होत गेलं. There are two unfortunate incidents is written in the passage. आणि तिथे त्या दाखल्यामध्ये 2 दुर्घटना लिहिलेल्या आहेत. First is the untimely death of Abraham's youngest brother Haran. आणि पहिलं म्हणजे अकाळी मरण अब्रामाच्या सगळ्यात धाकट्या भावाला जे आलं ज्याचं नाव हरान, who was the father of Lot. जो लोटाचा बाप होता हरान, And तो that's- अकाळी मरण पावला. And that's how, Abraham just adopted him as his son. आणि अशा रीतीने अब्रामाने लोटाला आपला मुलगा म्हणून दत्तक घेतला. And then we read about the barrenness of Abraham's wife, मग Sarah. अब्रामाची बायको सारा वांज निघाली, Amen. तिला संतान होईना. And then we see मग आपण पाहतो that Terah took Abraham with others and headed for Canaan. तेराने अब्रामाला इतरांसोबत घेतला आणि कनान देशी जायला निघाला. Verse 32. 32वं वचन. But settled halfway in Haran. पण अर्ध्यामध्ये हरानातच तो सेटल झाला. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय. Terah was the father of Abraham. तेरा अब्रामाचा बाप होता. And your Bible says in verse बायबल 32, आणि 32वं वचन उत्पत्ती 11 बायबल म्हणतं he took Abraham and Lot and Abraham's wife and took them to Haran. त्याने अब्रामाला अब्रामाच्या बायकोला आणि लोटाला हरानात नेलं. कोणी? अब्रामाच्या वडिलांनी. Who took whom? कोणी कोणाला नेलं? To whom did God speak? देव कुणाशी बोलला होता, कोणी कुणाला न्यायला हवं होतं आणि कोणी कुणाला नेलंय? Did God speak to Terah or Dev- did God speak to Abraham in Genesis 12? देव तेराशी बोलला होता का देव अब्रामाशी बोलला होता? उत्पत्ती 12 मध्ये कोण कोणाशी बोललं होतं? God spoke to Abraham. देव अब्रामाशी बोलला होता ना. God did not talk to Terah. देव काही तेराशी बोलला नव्हता ना. What did God tell Abraham? देव अब्रामाला काय म्हणाला होता? Leave your family, की तुझा परिवार सोड, your relatives, नातेवाईक सोड, and I will take you to a place of promise. आणि मी तुला अभिवचन दत्त देशात नेणार आहे. छोड़ दे ये सब कुछ और चल मेरे पीछे. But here, पण इथे Terah took the lead. तेरानी पुढाकार घेतला. अब्रामाचा बाप
he took the lead अब्रामाच्या वडिलांनी तेरानी पुढाकार घेतला and he said, आणि म्हणाला Abraham, come with me. अब्रामा माझ्या बरोबर चल, Sarah, come with me. साराय चल बेटा तूही चल, Lord, you also come with me. लोटा तूही चल, We will leave this place. चला आपण ही जागा सोडू. You heard Abraham say अब्रामाला तुम्ही बोलताना ऐकलंय ना that he wants to leave. की त्याला जागा सोडायची आहे. Let us all leave चला together. आपण सगळेच एकत्र जाऊया. Abraham said, yeah, very good. अब्राम म्हटला अरे वा छान, You lead now, us चला all. मग डॅडी आता तुम्हीच आम्हाला चालवा. And so he led the whole family. तर तेराने संपूर्ण कुटुंबाला चालवलं. पण See, देव that was the first folly. पहिली चूक, पहिलं पतन. देव कुणाशी बोलला होता? They, हा? when God is talking to you, you heed to his call. देव तुझ्याशी बोलतोय ना, मग देवाचं पाचारण तू ऐक ना. 10 लोकांना कशाला विचारतो? Why you are asking everybody? सगळ्यांना कशाला विचारतो आणि दुसऱ्यांना कशाला पुढारीपणा लीडरशिप देतो? प्रभू तुझसे बात किया है, तू कर, You do it. तू कर. God has given you the mandate, you complete it. देवाने तुला कामगिरी दिली, तुला जाणवतंय ना, समजतंय ना, मग कळतंय वळत का नाही? कर ना. What will people नाही say? पण लोक काय Oh, म्हणतात? they are saying this. नाही लोक असं म्हणतात. Don't listen to अरे anybody. काय करायचं आपल्याला, कोणाचं कशाला उगीच. And secondly, आणि दुसरी बाब, God said, देव बोलला I'm going to take you to a place, मी तुला एका जागी नेणार आहे. not Haran, हरान जागी म्हटला नव्हता देव, to the promised land. मी अभिवचन दत्त देशात नेणार आहे. But what happened? पण काय झालं? As they were traveling and traveling, जसं आता हा पारिवारिक प्रवास त्यांचा सुरू झाला, they passed Mumbai मग मुंबई आलं. and they said, मग म्हणाले this Mumbai is better than our village. मुंबई आपल्या गावापेक्षा चांगली आहे. So आपण Father Thera said, तर तेरा बोलला, डॅडी बोलले let us now settle in Haran. आपण आता जीवाची मुंबईच करूया, हरान मध्येच मुक्काम ठोक्या, जिले आपली जिंदगी. हालेलुया. ते- मर्रे तिळतिळ बोलो, I say, we will dwell here. आपण इथेच राहू आता. Abraham said yes. अब्राम पण हो म्हटला. What daddy says is right. नाही डॅडी बोलते हमेशा बरोबर बोलते. हो का? But why dwell there? अरे पण तिथं कशाला राहायचं? He could dwell there, but Abraham should not dwell there. तुझे डॅडी हरान तिथे राहू तेरा तिथे राहू शकत होते, पण तू नाही तिथे राहायचंयस अब्रामा. तुझ्याशी देव काय बोललाय? What was the end result? काय मग झाला अखेरचा परिणाम? Verse 32 says, 32व वचन, Terah died in Haran. तेरा हरान मध्ये मेला. 13 ते 12 वाजले हरानात, 13चा 12 झाला. There only he died. तिथंच मेला अब्रामाचा बाप. नहीं करना बेटा वैसा, प्रभु नहीं लेके जा रहा ना, मत जा. लेके जा रहा है ना, आग पे पट्टी बांध और जा. Are you getting me? कळतं का? This may have been in response to God's directives to Abraham. अब्रामाला देवाने जे काही मार्गदर्शन केलं ना, त्या अनुरूपच हे झालेलं आहे बरं का. Now we don't know why they paused their journey at Haran. आपल्याला आता नेमकं माहित नाही हरानामध्ये त्यांनी आपला मुक्काम का ठेवला, का तिथं त्यांनी प्रवास थांबवला And how long they lived there. आणि हरानात ते किती दिवस जगले राहिले आपल्याला नेमकं माहित नाही. Maybe Abraham was under pressure. कदाचित अब्रामावर प्रेशर आलं असेल. How can I convince my मैं कसं father? आता माझ्या वडिलांना मैंने बोला फैमिली प्रेशर कभी कभी बहुत रहता है. तर अब्रामाला तेच प्रेशर आलं ना, अभी डैडी को कैसे बताएंगे, Kaisa? How? कैसे बताएंगे, वो डैडी है, वो मेरा बाप है, कैसे बताऊं. So some people pause or terminate their journey of faith halfway आणि म्हणून काही लोक विश्वासाची यात्रा मध्येच कुठेतरी थांबवतात. because of pressures of life. कारण दबाव येतो ना, आयुष्याचं प्रेशर येतं. मग ह्यांचं कसं नाही, पण ते काय म्हणतील, नाही फॅमिली में क्या, मग तिथेच थांबले. Sometimes deceitfulness of riches stalls you. कधी कधी धनसंपत्तीतली फसवणूक थांबवते. Jesus said येशू बोलले in Matthew 13:22, मत्थ्याचा 13वा अध्याय 22व वचन, but the one sown among the thorns, this is the one who hears the word, and the worries of the world and the seduction of wealth choke the word, and it becomes unfruitful. मत्थ्याचा 13वा अध्याय 22व वचन. येशू म्हणाले, आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो, परंतु जगाची चिंता व द्रव्याची म्हणजे पैशाची भूल ही वचनाला गुदमरवून टाकतात आणि तो निष्फळ होतो. So the seed sown among weeds, it represents the person who receives the message. तर निधनामध्ये जे बीज पेरलंय तो माणूस कोण, की ज्याने मेसेज ऐकला, संदेश ऐकला, But पण all of life's busy distractions आयुष्यामध्ये त्याचं लक्ष विचलित करणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या and his divided heart आणि त्याचं जे दुभंगलेलं हृदय, And एका जागी नाही हृदय, दुभंगलेलं हृदय, and his ambition, आणि त्याच्या महत्वाकांक्षा नाही, मुझे इतना इतना करना ही है, ambition for wealth, ambition for position, पैसा कमवायची महत्वाकांक्षा, पद मिळवायची महत्वाकांक्षा, that suffocates the kingdom message. त्याच्यामुळे काय होतं, त्याने जो देवाच्या राज्याचा मेसेज ऐकला
तो गुदमरला, मळमळल्यासारखा गुदमरला. And that prevents him from bearing spiritual fruit. आणि त्याच्यामुळे त्याला आध्यात्मिक फळ आलं नाही, येऊ शकत नाही. So do not stop halfway. तर अर्ध्यात नका ना थांबू. Do not listen to every Tom, Dick and Harry. अन्या बन्या सुन्या मन्या सगळ्यांचं कशाला ऐकतो रे? That pressure builds in you. मग प्रेशर वाढतं ना. कुणाचं ऐकायचं नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे इथे पाळा. And then secondly, दुसरी बाब, parents are also under tremendous pressure आई वडिलांवरती सुद्धा प्रेशर असतं. because some of the children never listen. कारण काही मुलं ऐकतच नाहीत ना. Today's children are very different. अलीकडची मुलंच फार वेगळी आहेत. When they will be moody, when they will come out of mood, when they will be over कधी joyful, you त्यांचा will never know. अलीकडच्या मुलांचा मूड कधी कधी कसा कसा बदलेल माहिती नाही. कधी हसतील तर खूपच हसतील, कधी असं एकदमच उदास तर एकदमच उदास. Today I was just flicking on the Facebook आज मी फेसबुक Page. बघत होतो. and there तिथे one lady was removing the clip एका बहिणीनं काहीतरी क्लिप काढली. and she said, म्हणाली, this is my daughter. दाखवलं तिनं, ही माझी मुलगी आहे. She is insisting that I should feed her. ती म्हणते की मी तिला खाऊ घालायचं. And here the plate is lying before her for 1 hour, she is not eating. एक तास झालं ताट तिच्या समोर वाढलेलं आहे, पण स्वतःच्या हाताने खात नाही. म्हणते मी तिला She भरवायचं. said, I have to feed her. म्हणे मम्मीनी मला भरवायचं. And if I don't feed her, she will not eat. नाही भरवलं तर नाही खाणार म्हणे. And she is in standard 10th, आणि 10वीत आहे मुलगी, 10वीत. but she still wants me to feed her. तरी सुद्धा तिची इच्छा आहे मम्मीनी मला भरवायचं. आमच्या काळी 2 मुस्कटीत लावल्यास खाणे खातो खा, नाही तो निघलो. आमच्या I काळी mean, today's teens are suffering heavily. अलीकडच्या टीनेजर्सना भयंकर I त्रास think आहे. so, it's the pressure. प्रेशर दुसरं काही नाही. प्रेशर, And they are so much under pressure. इतकं प्रेशर आहे ना Work अलीकडे. pressure. कामाचं प्रेशर, Friend pressure. मित्रांचं मैत्रिणींचं Boyfriend, प्रेशर. girlfriend पण त्यात pressure. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड झाली तर Marriage pressure. मग त्यातून लग्न Before करायचं. marriage pressure. लग्नाआधीचं After pressure. marriage लग्नानंतरचं pressure. प्रेशर. क्या प्रेशर है भाई? Only pressure. नुसता प्रेशर They are प्रेशर. like pressure cooker. प्रेशर Anytime it will burst. सीटी कभी भी बजेगी देगी इसकी और ये फुटेगा. Eh, Too much pressure. खूप प्रेशर आहे अलीकडच्या टीनेजर्सवर, But the जवान thing is- मुलींवर. परंतु These youth, if they fully trust on God like us, पण मला काय म्हणायचंय, किंतु परंतु या सगळ्या टीनेजर्सनी, जवान झालेल्या मुला मुलींनी आमच्यासारखा जर देवावर विश्वास ठेवला ना, I mean, there will be no Oh, pressure. hallelujah. मी म्हणतो प्रेशरच येणार नाही काही. की कफन बांध के निकले, मरे तो मरे, जी है तुझी. Come on, what the elderly say? काय म्हणतात You agree वयस्कर- with me? काय तुमचं काय म्हणणं? Yes. वयस्कर लोकांचं म्हणणं काय आहे? हा? They are only पटतंय? in pressure. ज्यांना मुलं आहेत, जवान मुलं मुली आहेत, पटतंय ना तुम्हाला काय म्हणतो मी? प्रेशर. Say. आपल्या पोरांना आपल्याहून जास्त प्रेशर. Our times we had no pressure. आपल्या काळी आपल्याला नव्हतं असं प्रेशर. My mother would say, if you don't want to eat, get out. माझी मा पण म्हणायची खायचं नाही निकलो. असं नाही ताट घेऊन मागे मागे खाना नाही नाही खाणे का ठीक आहे मत खा जा. Say, and what is served, you eat. आणि जे वाढलंय ते खायचं. पोळी भाजी गपचूप. Isn't it? पिझ्झे तेही नाही ना तबी. But here this time, अलीकडे the son wants bhendi, the daughter wants gawar. मुलाला भेंडी, मुलीला And the गवार, third one wants chicken. तिसऱ्याला चिकन, Fourth one wants paneer. चौथ्याला पनीर. बिचारी घरातली बाई. It's become a restaurant काय now. हॉटेल आहे का घर आहे? House हा? has become a restaurant. काय घर हॉटेल आहे का Amen. घर आहे? हं? Praise God. असं असं करतात लोक. म्हणजे नक्कीच हा त्रास घरात आहे. See, for us, आपलं म्हटलं 10% we worked, 90% we trusted on God. आपलं कसं होतं, आपण 10% काम केलं, 90% देवावर विश्वास ठेवला की देव माझी नैया पार नेईल. Third point, तिसरा मुद्दा अलीकडे उलट आहे. 90% काम कुठेतरी, 10% जेमतेम देव. they just add God. ते देवाला भरीला घेतात. येशूंना ते We स्वीकारत add नाहीत. other things, हा. but God is the main thing. आपण काय करतो, येशू आपल्यासाठी मेन, बाकीच्या गोष्टी आपण भरीला ठेवतो. पण अलीकडे कसं आहे, सगळ्या गोष्टी मेन. येशू लागला की येशू, घोडं अडलं की येशू, बाकी नो येशू. Jesus is a spare tire. येशू त्यांची स्टेपनी आहे, स्पेअर टायर आहे. पंक्चर हो गया तो करेंगे जीसस जीसस. Third point, ऐसा नाही करते बेटा. तिसरा मुद्दा घ्या. God has time for us. देवाकडे आपल्यासाठी वेळ आहे. Do you have time for God? तुझ्याकडे देवासाठी वेळ आहे का? God is saying. ओ बिझी मॅन. God is saying, देव म्हणतोय I have time for you. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. Do you have time for me? तेरे पास मेरे लिए टाइम है क्या?
and for your good. तुझ्या चांगल्यासाठी बरं का, आणि देव हे सगळं करणार आहे. बघा देव किती चांगला. Matthew 6:25. मत्थय 6:25. Do not worry about your life. स्वतःच्या जीवनाची काळजी करू नका. Jesus is saying, don't worry about your life. येशू म्हणताय स्वतःच्या जीवनाची काळजी करू नका. So some people ask, काही लोक विचारतात, do you think God has time for me? तुला असं वाटतं देवाकडे माझ्यासाठी वेळ असेल? You don't know how mixed up my life is. अरे माझं जीवन किती असं मिक्स्ड अप सगळं झालेलं आहे. तुला असं वाटतं देवाकडे माझ्यासाठी वेळ असेल? त्यांच्या स्टाईल मध्ये. You don't know how confused I am. तुला माहित नाही मी किती गोंधळलोय The वगैरे वगैरे. pressure, the tension at home, घरातलं प्रेशर आहे, फार दबाव आहे, the business problem, the work problem. कामावरती समस्या, ऑफिस मध्ये प्रॉब्लेम आहे, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आहे. What can I share with you? काय मी सांगू तुम्हाला? कायच सांगू मी तुम्हाला? I don't know what is happening in my life. माहित नाही माझ्या आयुष्यात काय चाललंय. God has time for you. God is waiting for you when you will give up and come to Him. देवाकडे तुझ्यासाठी वेळ आहे. देव तुझ्या समोर यायला तयार आहे. तू कधी सगळं सोडून देवाकडे येणार आहे ते सांग. Jesus had time even on the cross to save the thief. अरे येशूंकडे वधस्तंभावर मरताना सुद्धा एका चोराला तारायची वेळ होती. Did He बोला. say to the thief, त्या चोराला येशू म्हटले का, let me die, I'm dying for you. Then अरे, afterwards we'll see your problem. मी तुझ्यासाठी मरतोय, तुझे प्रॉब्लेम नंतर, इथं माझं बघ. No. नाही नाही, येशू असं नाही म्हणाले. Even while dying, He was helping the thief on the cross. मरताना सुद्धा वधस्तंभावर लटकलेल्या चोराला येशू मदत करून गेले. Helping the thief on the cross. वधस्तंभावर लटकलेल्या संताला नाही, चोराला Will मदत He not करून help गेले. you? मग तुला नाही करणार का येशू मदत? The हा? thief said, remember me, Lord. तो चोर म्हणाला ना, प्रभू माझी आठवण ठेवा. See, he knew that at least if God, Jesus remembers, it is better. त्या चोराला माहित होतं येशूंनी माझी आठवण ठेवली तर बरं होईल, नाही तर गेलो. And that's all the record tells us, that the thief said, Lord, remember me. आणि तेवढंच फक्त रेकॉर्ड आपल्याकडे आहे की तो चोर म्हणाला प्रभू येशूंना की प्रभू माझी आठवण ठेवा. Like he was saying, I'm unworthy. की जणू तो म्हणत होता प्रभू मी नालायक आहे, I've broken all the laws. माझी योग्यता नाही, मी सगळे नियम तोडलेले, मी चुकीचं काम केलेलं I आहे. deserve hell. आणि मी नरकात जायच्या मालकीचाच The आहे. world has given up on me. जगाने माझ्यावर हार मानली, That's why they have crucified me. म्हणून तर जगाने मला ही शिक्षा सुनावली, वधस्तंभी मरायची. But can you just remember me? पण गुरुदेव तुम्ही माझी आठवण ठेवाल का? Jesus turned to him at that moment त्या क्षणाला येशू त्याच्याकडे वळले आणि म्हणाले, with nails on his hands and feet. हाताला पायाला येशूंच्या खिळे ठोकलेले असताना येशू त्याला म्हणतायत, He turned to him and said, वळले आणि त्या चोराला म्हणाले, today आज you will be with me in paradise. आज बेटा आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आज Today Jesus is not crucified. आज तर येशू वधस्तंभावर खिळलेले नाही. He is seated at the right hand of God. आज येशू देवाच्या देवबापाच्या उजव्या हाताला बसलेले आहे. Can He not help you now? मग येशू तुला आता मदत करणार नाही? तू येशूला एवढंसं छोटंसं When करून dying ठेवलंय. on the cross, He helped. वधस्तंभावर मरताना येशूंनी दुसऱ्याला सहाय्य केलं. Now He चोराला is तर- seated on the throne. Can He not help? आता तर येशू राजासारखे सिंहासनावर बसले, तुला मदत करणार नाहीत का? गोष्ट वेगळी, तू येशूंना हलक्यात घेऊन येशूंना एवढं छोटं करून ठेवलंय. Say, आहेत फार मोठे आपले येशू. He is asking us, do you have time? येशू आपल्याला विचारतायत, देव बाप्पा की Third, तुला वेळ आहे का? fourth point. चौथा मुद्दा, Live life pressure free. आयुष्य दबावाविरहित जग. Live life pressure free. आयुष्य जगतोयस ना, प्रेशर विरहित आयुष्य जग. प्रेशर नको. One very outstanding trait that I discovered in the life of Jesus is, येशूंच्या जीवनामध्ये एक अतिशय उठून दिसणारी गोष्ट मी पाहिली ती म्हणजे He always created a very light environment around Himself. येशूंनी नेहमी अवतीभोवती ना एक हलकं वातावरण निर्माण केलं. हलकं. He lived a pressure free life. आणि कधीही येशू दबावात जगले नाही, तर दबाव वगळला. Sometimes कधी कधी I like the way Jesus lived. मला ना येशू ज्या रीतीनं जगले ना मला आवडतं. Sometimes marriage can put pressure. कधी कधी लग्नामुळे पण प्रेशर येऊ So शकतं. Jesus did not get पण married. येशूंनी लग्न नाही केलं. Having a big house can put कधी pressure. कधी मोठे बंगले बांधून पण प्रेशर येतं. Jesus had no house. येशूंकडे घरच नव्हतं. He said the Son of Man has no place to lay his head येशू on. म्हणाले ना, मानवी पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. Sometimes our desire for 2-wheelers, 4-wheelers, 5-wheelers, 10-wheelers, हो, that कधी puts कधी pressure. आपल्याला ज्या 2 चाकी 4 चाकी 5 चाकी 10 चाकी गाड्या घ्यायच्या इच्छा होतात त्या प्रेशर देतात. But Jesus had none of these पण things. येशूंना हे सगळं प्रेशर नव्हतंच. No own boat, no own donkey, स्वतःची नाव नाही, स्वतःचं गाढव नाही, no own grave, स्वतःची कबर नाही, स्वतःचं घर नाही, nothing. काही नाही. So no pressure. म्हणून प्रेशर नाही. So the lesser we have these things and the expectations and the desires, the better for you. तर या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपण कमी ठेवू आणि या सगळ्या गोष्टींची इच्छा जेवढी कमी करू,
तेवढं बरं आहे. बाकी तुमच्याकडे असू दे सगळं, मनाई कशाची नाहीये, पण अगदी प्रेशर येईपर्यंत घ्यायची गरज नाहीये. Amen. आमेन. Sometimes कधी कधी we were very happy in one bedroom हो ना. hall kitchen. कधी कधी मला असं वाटतं 1 बेडरूम हॉल किचन मध्ये आपण सुखी होतो. Then we bought 3 bedroom. मग आपण 3 बेडरूमचं घर घेतलं, The pressure increased. प्रेशर वाढलं. हो ना. इन दिस See- व्हेरी रूम देर इज क्वाइट इनफ लव फॉर ऑल ऑफ अस. देर वॉज अ हिम, है ना. इन दिस व्हेरी रूम देर इज क्वाइट इनफ लव फॉर ऑल ऑफ अस. जे अलीकडे मिसिंगच आहे, Because our houses are too big now. कारण घरं खूप मोठी झाली. We don't meet each other. घरं खूप मोठी झाली, मन खूप छोटी झाली. So Jesus- एकमेकांची तोंड आपण बघत नाही, भेटत नाही. तर Jesus approached every issue with such calmness and such simplicity. येशूंनी प्रत्येक गोष्टीला इतक्या शांततेनं आणि साधेपणानं हाताळलं. I'm not saying you cannot have anything, have बघा. everything, but without pressure. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही काही घेऊ नका, घ्या, तुमच्याकडे सगळं असू दे. पण जसं मी आत्ताच म्हटले, पण प्रेशर मध्ये कोलमडून जाईपर्यंत विकत घ्यायची गरज नाही. Like instance, when Jesus taught about the Holy Ghost baptism, उदाहरणार्थ येशूंनी जेव्हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याविषयी शिकवलं, there he was speaking. तिथं येशू असं म्हणत होते, If a son shall ask for bread मुलाने जर भाकर मागितली to the father, वडिलांना, will he give him a stone? तर वडील त्याला दगड देतील का? If he asks for fish, मुलाने मासा मागितला, will he give him a serpent? तो बाप आहे, तो काय साप देईल का? If he asks for eggs, मुलाने अंडी मागितली, will he give a scorpion? तर तो काय आपल्याला विंचू देईल का? And he said, if you then being so evil, मग येशू म्हटले, तुम्ही जगातले बाप एवढे वाईट असून सुद्धा you know how to give good things to your children, एवढी तुम्हाला अक्कल आणि हुशारी आहे की आपल्या पोटच्या मुलांना आपण चांगलंच द्यायचं. how much more shall your heavenly Father give the Holy Spirit that ask of him? Holy Spirit. तुमचा स्वर्गीय बाप जो कोणी त्याला पवित्र आत्मा मागेल त्याला किती वाढत्या प्रमाणात देईल. See, we don't Amen. read that last part. आपण शेवटचा भाग वाचत नाही कन्व्हिनियंटली. That we scrib it and then we put houses, हो cars, ना. scooters. आपण पवित्र आत्मा त्याच्या जागी घर, गाड्या, घोडे हे सगळं टाकतो की हे जर मागितलं तर मग तो किती वाढत्या प्रमाणात देईल. ते नाही, तिथं लिहिलंय पवित्र आत्मा मागितला तर किती देईल. I mean, those things also he will give, but म्हणजे- he's reminding us, if you have the Holy Ghost in you, you can get everything also. त्याही गोष्टी देव तुम्हाला देईल, शंकाच नाही, वादच नाही. पण जर पवित्र आत्मा तुम्ही देवाला, अभिषेक तुम्ही देवाला वाढत्या प्रमाणात मागितला तर किती छान. मग तर Just सगळं- have the Holy Ghost, you get everything. फक्त पवित्र आत्म्याचा अभिषेक घ्या, तुम्हाला सगळं मिळेल. I mean, he made everything easy for us. देवाने आपल्यासाठी सगळं सोपं केलंय, गुंता आपणच करतो. It's all divine provisions. सगळी देवाने दैवी पुरवठा केलाय सगळा. And again, he has presented to us a very powerful way or teaching on faith. आणि देवाने आपल्याला विश्वासाविषयीनं किती सामर्थ्यवान अशी शिकवण दिलेली He आहे. said, you have faith, you get everything. येशू म्हणाले ना, तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला सगळं काही मिळेल. Then he said, work for the kingdom, you get everything. म्हणाले देवाच्या राज्याचं काम कर, तुला सगळं मिळेल. See, it's all very easy. ऍक्च्युली सगळं सोपं आहे, आपणच सगळे टेडेमेडे करून If you ठेवतो. read in Matthew 6:27 to 30, मत्थय 6:27 ते 30 जर आपण वाचलं, Jesus said, येशू बोलले, who among you by being anxious can add 1 cubit to his stature? Don't you see how your heavenly Father cares for the birds of the air and the flowers that fade away overnight? Even Solomon in all his glory was not arrayed like one of these. मत्थ्याचा 6 अध्याय 27 ते 30 येशू बोलले, आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी कशाला करताय? रानातील रानफुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात, ती कष्ट करत नाहीत, ती कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व व्यवहार त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी लोक हो, जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर तो फार विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का? It's so simple. He says, the Father will give. किती साधं आहे. येशू म्हणतायत, देवबाप तुला देणार आहे, तुला असं काय घालायचंय, देव देईल तुला. See, once the disciples were murmuring, एकदा येशूंचे शिष्य कुरकुर करायला लागले. Jesus said, येशू म्हणाले, beware of the leaven of the Pharisees. बघा परुषांच्या खमीराविषयीनं जपा. The disciples said, मग शिष्य म्हणाले, you know what he's trying to tell us? काय सांगायचा प्रयत्न करतायत ते माहितीये का? I got a revelation. मला प्रगटीकरण मिळालं. We didn't bring bread. आपण ब्रेड नाही आणला ना, आपण भाकरी नाही बांधून आणली ना. Jesus said, you stupid fellows, येशू त्यांना म्हणाले, काय बावळट वगैरे तुम्ही? didn't I multiply bread there? भाकर मासे बहुगणित केलेले पाहिले नाही, विसरले, सब कुछ भूल गया.
So much bread I gave there. किती सारे मासे भाकरी मी वाढवून दिल्या, For 5,000 I fed. 5,000 लोकांना मी खायला घातलं, अजून And you are उरलं. only 12. आणि तुम्ही तर फक्त 12 आहे, मला किती वेळ लागणार आहे तुम्हाला खायला घालायला? Pressure. पण प्रेशर, Jesus had no pressure. येशूंना नव्हतं प्रेशर. If he was hungry, he will go to the fig tree and see if there is any fig. If it is not there, he will curse it and move forward. येशूंना भूक लागली तर अंजिराच्या झाडापाशी जाणार, अंजीर दिसला नाही तर त्या झाडाला शाप देणार आणि पुढे जाणार. That's why, when the time came in his ministry, आणि म्हणून येशूंच्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये जेव्हा अशी वेळ आली that people were walking with him for 2-3 days. की लोक येशूंच्या सोबत 2-3 दिवस चालत होते. 5,000 were there. 5,000 लोक समुदाय होता And they were all hungry people. आणि सगळ्यांना भूक लागली होती They needed to be fed. आणि सगळ्यांना आता काहीतरी खायला घातलं पाहिजे. What did Jesus tell the तेव्हा disciples? येशू शिष्यांना काय म्हणाले? He just told all of them, येशू सगळ्यांना म्हणाले, make them all to sit down. येशू सगळ्या शिष्यांना म्हणाले की एक काम करा, सगळ्यांना खाली बसवा, पंक्ती मांडा. Say, now supposing 10 people come to your house समजा 10 माणसं तुमच्या घरी आली and you told your wife, आणि तुम्ही तुमच्या बायकोला सांगितलं 10 people have come home, they are very hungry. It 10 लोक seems to me. 10 लोक घरी आली आहेत, सगळ्यांना भूक लागली असं मला वाटतंय. Will the wife say, तर बायको असं म्हणेल का, make them to sit down? त्यांना बसवा, पंगत No, मांडा. she will say, wait, first I have to cook. I बायको have to म्हणेल see थांबा, आधी मला स्वयंपाक करायला लागेल. things." Yeah, Jesus said, पण येशू म्हणाले make them to all sit down. सगळ्यांना बसवा, As though the पंक्ती. food was ready म्हणजे there. जणू काही स्वयंपाक तयार असेल असं, केटर आ गया जैसे क्या, असं येशू म्हणाले, पंक्ती मांडा. See, I mean, when people sit down, they will think, okay, the kitchen will open now, they will all give. आणि लोक खाली बसले की लोकांना कसं वाटतं की आत्ता स्वयंपाकघर उघडेल आणि आत्ता आपल्याला खायला मिळेल. Jesus said, make them to sit down. तसं येशू म्हणाले शिष्यांना की जा सगळ्यांना खाली बसवा. But disciples said, बसायला कशाला? शिष्य म्हटले म्हणजे Food is not there. अन्नच नाही, काही जेवायला नाहीच आहे, काही Faith. विश्वास. Jesus had so much faith. एवढा विश्वास होता येशूंकडे. You need to learn to address every issue of your life with such calmness that Jesus had. एक तर काम करा तुम्ही एक असं की आयुष्यामध्ये जे काही येतं ना समोर, त्याला हाताळताना येशूंनी किती शांत पद्धतीनं हाताळलं, तसं शांततेनं हाताळा, डोकी फिरू नका. You need to, have a very relaxed एकदम environment. आरामदायक वातावरण, Even हलकं when वातावरण. the environment is full of pressure, आणि वातावरणात जरी काही दबाव आणि प्रेशर असलं ना, make it a relaxed environment by your faith. तरी सुद्धा तुमच्या विश्वासाने ते वातावरण तुम्ही हलकं आणि आरामदायक करा. And enjoy the supernatural manifestation that comes through the operation of faith. आणि विश्वास वापरल्यामुळे जे काही घडतं त्याचा आनंद घ्या, मजा घ्या. आणि so- अलौकिक विश्वास. Jesus lived such a pressure-free life. म्हणून येशू बघा किती दबाव विरहित, प्रेशर विरहित जीवन जगले. Even in very hard situations, he could sleep in the boat. अगदी अवघड परिस्थितीत सुद्धा येशूंना नावे झोप आली. was वादळ sleeping. सुटलंय वादळ आणि येशू झोपले. Even when breaking the bread, and which symbolized his body, he gave thanks. भाकर मोडताना सुद्धा, आणि ते मोडणारी भाकर म्हणजे येशूंच्या स्वतःच्या शरीराचं दर्शक आहे, तिथेही काही प्रेशर न घेता अगदी हलक्या वातावरणामध्ये येशूंनी आरामात ती भाकर मोडली. And when he saw Mary and Martha, आणि जेव्हा येशूंनी मरियेला मार्थेला पाहिलं, after the death of their brother Lazarus, त्यांचा एकुलता एक भाऊ लाजर वारल्यावर, Jesus just told them, relax. येशू त्या दोघींना म्हणाला, थोडा आरामानं घ्या, He tells them, don't cry. रिलॅक्स, रडू नका. He Be went at to peace. Jairus' house, he told the relatives, don't cry. यायराच्या घरी पण येशू गेले, नातेवाईकांना म्हणाले, रडू नका. But isn't that the right time to cry? अहो पण ती रडायचीच वेळ होती, बरोबर वेळ होती ती रडायची. According to the world, जगानुरूप जर कोणी मेलय तर when do तिथे you cry? जगानुरूप तुम्ही कधी रडता? Not when your marriage is taking place. तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही रडता का? No, when somebody is dying, then you cry. Isn't कोणी it? वारलं तर त्या माहितीवर आपण रडतो, हो ना? Or when your son has failed 10 times, then you cry. किंवा तुमचा मुलगा 10 वेळा एकाच इयत्तेत नापास झाला तर तुम्ही रडता. See, and so you have to cry. तर रडायचं, आणि त्यावेळेला रडलंच पाहिजे. If you don't cry, that means you will be admitted in the हो ना, hospital. त्यावेळेला तुम्ही रडला Something नाही, is wrong with you. त्यावेळेला तुम्ही जर रडला नाही तर सगळे तुम्हाला वेड घोषित करून येरवड्याच्या इस्पितळात दाखल But करतील. Jesus said, don't cry. पण येशू म्हणाले, रडू नका.
Under pressure, don't cry. दबावाखाली रडू नका, Believe. जरा विश्वास Okay, you ठेवा. may cry because the tears are given to cry, ठीक but आहे. then come out of it. ठीक आहे, थोडंफार रडाल कारण की अश्रू रडायलाच दिलेले आहेत, पण थोडं ठीक आहे. असं सीमेपलीकडे वगैरे ओक्सा बोक्षी रडायची गरज नाही. Jesus said, relax. येशू म्हणाले बी ॲट पीस, रिलॅक्स. Have I not told you? मी बोललोय ना, That if you believe, you shall see the glory of God. मी बोललोय ना, तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील. मग जरा In death, believe. मृत्यूत पण विश्वास ठेव, In stressful situations, believe. मैतीत पण विश्वास ठेव, He आणि never said in stressful situations, cry. दडपण देणाऱ्या परिस्थितीत पण विश्वास ठेव, रड असं म्हटले नाही येशू. And so when he arrived at the tomb, आणि म्हणून येशू जेव्हा कबरेपाशी आले, त्याच्या how did he begin? येशूंनी सुरुवात कशी केली? Crying? रडून No, he said, नाही, म्हणाले Father, देव बाप्पा, I thank मी you. तुझे आभार मानतो, You hear me. तू माझं ऐकतोस, You heard me. तू माझं ऐकलंस. You always hear तू me. नेहमीच माझं But I ऐकतोस. spoke because of these people. पण या लोकांमुळे मी हे सगळं बोललोय, They are full of unbelief and doubt. कारण हे सगळे अविश्वास आणि शंकेने भरलेले So I believer. have to speak like this. तर मला बोलावंच लागतं असं. And after that, त्यानंतर he called out, बोलावलं येशूंनी, Lazarus, हाक मारली लाजराला की लाजरा come forth. बाहेर पड, आजा आजा आजा. He's not the fourth person. He तो said, काय- come out. चौथा कम फोर्थ म्हणजे चौथा ये नाही, बाहेर ये. And that dead man jumped out of that tomb. आणि मेलेला माणूस कबरेतनं उडी मारून बाहेर आला. Say, हा, आपली डोकी जाम होतात, जामच ठेवा, प्रभूला करू दे. live pressure free. प्रेशर विरहित जीवन जगा. Otherwise, heart has problems there. नाही तर मग प्रेशर आलं ना की ते हृदयाला त्रास देतं. Never consider any issue as so serious that God cannot also help. कुठल्याही घटनेला एवढं गंभीर मानायचं नाही की जिथं देव आपल्याला मदत करू शकत नाही. मी म्हणते ना, ही माझी ओळ आहे, कुछ भी हो गया ना, कुछ नहीं होता, प्रभू अपने साथ है. Say, life is not as difficult as so many people are presenting to you. लोक तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रस्तुत Yes. करतायत की आयुष्य अवघड आहे, जीवन अवघड आहे, जीवन अवघड आहे, तेवढं काही जीवन अवघड नाहीये. If God is with you, जर देव तुझ्या सोबत आहे, our language should change. भाषा बदलली पाहिजे बेटा, भाषा बदला. When I was working in the company, जेव्हा मी एकेकाळी कंपनीत कामाला होतो, they were all removing people. लोकांना काढत होते ते कामावरून, And every morning this was the topic. आणि रोज सकाळी तिथे विषय हाच असायचा, कुणाचा number आहे? आज कुणाचं नाव लागेल माहित नाही बोर्डवर, Whose name will be on the board? कुणाचं नाव लागणार, कुणाला काढणार आज काय माहिती. कारण नोटीस They were बोर्डला always living in tension. सारखं सगळ्यांना टेन्शन आणि प्रेशर की आज किसका नाम आता और किसकी The नोकरी. moment they punched the card, they used to go first to the notice board. कार्ड पंच केलं की पहिलं नोटीस बोर्ड कडे सगळे धावायचे बघायला की अपना तो नाम नहीं लगा. I should never go and see the notice board. मी नाही कधी नोटीस Never. बोर्ड जाऊ, कधी नाही, देव माझा साक्षी, मी कधी नाही And they notice used to board पाहिलं. say- आणि मग सगळे मला म्हणायचे कंपनीत, What is wrong with him? काय रे He is पीटरला not काय? seeing the notice board. पीटरला काय झालं, तो नोटीस बोर्ड बघत नाही, तपासत नाही. I said, why they will remove me? म्हटलं ते कशाला मला काढतील, God is with me. देव माझ्या बरोबर आहे. Even if they remove me, it will be for the better job. आणि जरी त्यांनी मला काढलं तर मी म्हणेन माझा देव मला आणि काहीतरी चांगली God नोकरी has देणार. greater plan. देवाची योजना माझ्यासाठी महान आहे म्हणून त्यांनी काढलं असं मी म्हणेन. They never removed me. नाही काढलं त्यांनी मला. I removed the company from my life. मी माझ्या आयुष्यातनं कंपनी काढली आहे, कंपनीनी मला नाही काढलेला. फरक आहे, Are you getting me? कळतंय? मी कंपनीला आयुष्यातनं बाहेर काढली, कंपनीनी मला काढलेलं They नाहीये. never removed me. आय रिझाइंड, I resigned. राजीनामा दिलाय. Some people, they are removed and they become pastors. काही लोकांना काढलं जातं कंपनीतनं, मग ते पास्टर होतात. I resigned. मी राजीनामा Because दिलाय God त्या काळी. called me. कारण देवाने मला पाचारलं, मला कळलं. कधी Your कधीच्या काळी, situation, yeah, that many years back I'm कधीच्या talking काळी, about. किती वर्षापूर्वी, काय बोलू मी तुम्हाला. Your situation is not as hard as it is put before you. लोक तुमच्या समोर परिस्थिती जशी उभी करतात ना, अवघड आहे, अवघड आहे, नाही होय का, नाही होय, असं काय नाहीये, सगळं सोपं आहे, येशू आपल्या बरोबर आहे. Stop living under tension. Stop living under pressure. ती आपली नसती टेन्शन घेऊन जगायचं सोडा, आणि नाही ते प्रेशर घेऊन जगायचं सोडा. Even the youth, जवान मुला मुलींना पण माझं सांगणं आहे, don't be under pressure. काही प्रेशर खाली जगायची गरज नाही. ऐसा तो क्या हो गया, Don't lock yourself in the room. कशाला खोलीत असं बंद करून राहायचं 24 तास. Come out. बाहेर पडा In the name of Jesus. येशूंच्या नावात. Tackle situations. परिस्थिती आलेली Accept हाताळा, challenges. आव्हान स्वीकारा, Move in the strength of आणि God. देवाच्या शक्तीनं पुढे Move in the जा, power of God. देवाच्या सामर्थ्यात पुढे जा. अरे हे काय, Amen. आमेन.
Even when there is need of money, relax. आणि पैशाची गरज जरी असली ना, ठीक आहे ना, जरा रिलॅक्स. God is in control. देवाचं नियंत्रण आहे ना. बी ॲट पीस अँड रिलॅक्स. He is in charge. देवाचा ताबा आहे. दिल देव. Everything has to work in your favor. सगळं तुझ्या बाजूनेच घडायला हवंय. Otherwise, what is grace for? नाही तर मग कृपा कशासाठी आहे? Grace is to work things in your favor. कृपा तुझ्या बाजूने गोष्टी घडाव्यात म्हणूनच दिलेली आहे ना. सगळंच तू करणार आहेस, मग देवानी काय करायचं? No matter the situation that comes your way. परिस्थिती काही जरी तुझ्या रस्त्यात आली ना, Say, you are not as difficult as you show me. त्या परिस्थितीला बघून म्हणायचं, तू जेवढी भीती घालतीये ना तेवढं काय अवघड नाही बरं का. If devil comes, say, सैतान जरी आला तरी त्याला I'm not सुनवायचं. afraid of your horns and your thorns and nothing. मी नाही घाबरत तुझ्या शिंगांना आणि काठ्यांना. No, my नाही. God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. प्रश्नच येत नाही. प्रभू मेरे साथ आहे. Be calm. शांत राहा. थोडा Don't शांत, थोडा give रिलॅक्स. importance to the devil. सैतानाला एवढं महत्व देऊ नको. Make the devil unimportant in your life. सैतानाचं महत्व काढून टाक. त्याला दिसू दे की हा व्यक्ती मला महत्वच देत नाही. Say, oh, he's not saluting me. हा सैतान असं म्हटलं पाहिजे, हा मला सलाम ठोकत नाही. अरे तू सैतान, तुला कशाला आम्ही सलाम ठोकू? He has to salute you. सैतानाने तुला सलाम ठोकला पाहिजे की आल्या सिस्टर. Even in your prayer life, be relaxed. प्रार्थनेच्या जीवनात सुद्धा प्रार्थना करताना पण असं टेन्शनाची टोपली घेऊन बसू नका. आरामात प्रेयर करा. बी ॲट पीस, रिलॅक्स अँड देन प्रे. Amen. आमेन. Present your case as though you are in control. अशी तुझी केस प्रभू समोर मांड की जणू तुझ्याकडे नियंत्रण आहे. Amen. Amen. I have control. की माझ्याकडे नियंत्रण आहे. Lord, प्रभू, this is the problem I'm facing. हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. Many think that if I shed 10 drops of tears, then God will answer. अनेक लोकांना उगीच असं वाटतं, 10 थेंब अश्रूंचे गाळले तरच देव ऐकेल. So असं they काही keep on counting. One has dropped, मग second, ते third. हो, कारण एक तर लोकांना लवकर रडू पण येत नाही ना अलीकडे. मग ते वाट बघतात. अच्छा, 1 थेंब, 2 थेंब, 3 थेंब, 4, 5, 6, 10 थेंब गळले. Now God will answer my आता prayer. देव माझ्या See, प्रार्थनेला उत्तर But देईल. every tear may not be real. It may be crocodile हो ना, tears. मग असं also. नसतं काय. तू हे असे गाळलेले अश्रू कदाचित खोटे असतील, मगरमच्छ असू Anything दे. spontaneously coming, it is okay. बघा, जे असं आतून बाहेर पडतं ना ते ठीक आहे, की आतून असं बाहेर पडलं, आलो रडलो झालं मोकळं, ते वेगळं असतं. पण असं मोजून मोजून तुला एक तर रडू येईना आणि तू असा रडायला चाललाय. God- 10 थेंब कधी गोळावायचे? God sees your heart. देव हृदय बघतो बेटा. God sees your boldness. शेवटी देव हृदय बघतो, तुझं What धाडस बघतो. did Bible say? बायबल काय म्हणतं? Come to the throne of grace with boldness. कृपासनासमोर धाडसाने या. कसं यायचं? कसं यायचं? धाडसाने, Not, असं पेंगून एकदम असं नाही. not on your stomach. असं पोटावर रांगत वगैरे No. नाही. Come क्या करे? boldly. अरे धाडसानी ये, देवासमोर येतोय. Say, you are the child of God. तू देवाचं संतान आहे. See, calmness is not a sign of weakness. शांतता म्हणजे तू कमजोर नाही काही. It is a means of exercising control because the word of God says so. मी शांत आहे म्हणजे देवाच्या शब्दावर माझा विश्वास आहे म्हणून माझं नियंत्रण आहे. See, मला त्रास नाही असं नाही, पण मी ताबा माझ्या हातात ठेवलाय कारण देवाच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. a meek man is not weak man. दीन आणि नम्र मनुष्य अशक्त गणू नका. Praise God. Amen. Amen. आमेन, 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 आमेन. His strength will be manifested in your life. त्याची शक्ती तुझ्या जीवनात प्रगट होणार. We'll continue next week. पुढच्या रविवारी आपण विषय सुरू ठेवू. सुंदर विषय पास्टर, सुरूच ठेवा. Pressure, pressure, pressure. दबाव दबाव दबाव, इतना सारा प्रेशर प्रेशर प्रेशर. Don't take any pressure. नका घेऊ काही प्रेशर. I know none of us is exempt from it. मला माहिती आहे आपल्यातलं कोणीच या प्रेशर पासून सुटलेलं नाहीये. कधी ना कधी आयुष्यात प्रेशर तर येतच. But let that pressure not linger on you. पण ते प्रेशर तुझ्यावर राहू नको देऊ. त्या प्रेशरला डोक्यावर घरटी नका बांधू देऊ. Immediately प्रेशर आलं ना की लगेच apply the word of God. देवाचं वचन वापरायचं Say, की आपली सगळी ओझी प्रभूच्या पायी टाक कारण तो आपली काळजी घेणारा देव आहे वगैरे असं वचन बोलायचं. David cried when his family was taken from Ziklag. दावीद रडला जेव्हा त्याची फॅमिली झिकलक मधून नेऊन गेलेली त्याला आढळली की माझ्या फॅमिलीला लोक घेऊन गेलेत. तो रडला But immediately he came out of it. पण लगेच त्यातनं बाहेर सुद्धा पडला. He encouraged himself in the Lord. स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहन दिलं, स्वतःला गोळा केलं And he started talking to God. आणि देवाशी बोलायला लागला Should I go की देवबाप्पा मी जाऊ का or shouldn't I go? का नको जाऊ तिथे. Will you be with me? तू माझ्या सोबत राहशील का.
What did God say? देव काय बोलला? थांब मला विचार करू दे. No. देव म्हटला का रुक थोडा सोच के बता. No. He said, go. देव त्याला म्हणाला जा. Go. जा. A child of God goes. देवाचं लेकरू नेहमी जातं. Amen. आमेन. आमेन. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Thank you, तुझे आभार स्वामी Shall राजा. we worship the Lord? प्रभूची आराधना करायची का मग परत? With our whole heart we will worship Him. संपूर्ण हृदयाने प्रभूची We will आराधना. praise Him. त्याचे आभार मानू. Amen. आमेन. And see, your pressure will go down. आणि मग तुमचं प्रेशर खाली येईल. तुमच्या लक्षात येईल माझा दबाव सगळा गेलेला आहे. You know, when the cooker is on that flame, तुम्हाला माहितीये कुकर जेव्हा गॅसवर चढवतात the pressure is increasing. प्रेशर वाढतं ना कुकर मधलं. What you do? मग काय करतो आपण? Just put up the fire. आपण बंद करतो गॅस. Finished. All the pressure is gone. सगळं प्रेशर निघून जातं मग. तर God खाली will put out the fire like that. ती खाली लागलेली आग आहे ना देव विझवेल. By म्हणजे तुझं answering your pressure जाईल. prayers. तुझ्या प्रार्थनेला उत्तर देऊन. Come. आमेन. देवाला धन्यवाद. हालेलुया. Thank you, Jesus. Hallelujah. Come on. हो Immediately take. तेरी स्तुति और आराधना करते हैं तुझसे हम ये प्रार्थना महिमा से तेरी Yes. तू इस Sing, sing. जगह को भर All of you sing. जो भी तू चाहे तू गा. यहाँ पे सर्वांनी गा. कर. हो तेरी स्तुति और आराधना Strengthen my people, Lord. माझ्या लोकांना शक्ती दे दे बाबा. Strengthen them. सगळ्यांना ताकद दे. महिमा से तेरी तू इस जगह को भर. Amen. 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 जो भी तू चाहे हालेलुया. तू यहाँ पे कर. Yes. हालेलुया. Worship Him. त्याची आराधना करा सर्वांनी. Praise Him. त्याची स्तुती करा सर्वांनी. Lift up holy hands. दोन्ही हात पवित्र वर करा. आमेन. हालेलुया. हालेलुया. Yes. Lift up holy hands. दोन्ही पवित्र हात वर करून आराधना करा. तुझसा कोई नहीं. Amen. Yes. Hallelujah. कोई नहीं. तेरे सिवा कोई प्रभु है नहीं. Amen. घुटने में टेकूं Hallelujah. बस तेरे सामने. आमेन. Glory. तू है मेरा प्रभु तू मेरा पिता. सारे जहां में तुझसा कोई नहीं. तेरे Amen. सिवाय कोई प्रभु है नहीं. प्रभु है नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने. तू है मेरा प्रभु तू मेरा पिता. Hallelujah. हालेलुया. Everybody together, come on. Lift up your hands and worship Him. Everybody. Worship. Let the pressure go. Pressure निघून जाऊ दे. हालेलुया. हालेलुया. Release. 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 सुटका येऊ दे, सुटका. हो, धन्यवाद. रबा, खराबा, शगरा, बाबा, 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 बाबा. रबा, बाबा, खराबा, संदरा, डाला, खराबा. धन्यवाद. Yes. धन्यवाद यीशु. हालेलुया. करुणा से तेरी लो. करुणा से तेरी नया दिन दिखाता है. हालेलुया. दया से तेरी Yes. नया दिन दिखाता है. जिंदा ही तेरी कृपा पर है. पुकारो तू दौड़ आता है. हमेशा आता है. मैं गिरूं हालेलुया. मुझे उठाता है. रबा, खराबा, संदरो. से तेरी रबा, बाबा, खराबा, शगरो. Amen. यीशुआ. My Lord and my God. I My Jesus. My Savior. I love you, Lord. love you, Jesus. I love you. Hallelujah. Amen. मुझे उठाता है. Everybody, come on. Lift
lift up your hands and sing it. Oh, hallelujah. 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 Oh, worship Him. Hallelujah. 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 My God, my great God. Yes, yes. Thank you, Jesus. तू अपने पवित्र पाँव से सागर पर है चला। Amen. तू मेरे आगे चले, तुम चिंता ना करो। तेरे वचनों से बना हुआ सागर और आसमान Yes, Lord. सुरक्षित हूँ मैं तेरे पास। तू अपने पवित्र पाँव से प्रभु अपने पवित्र पाँव से सागर पर है चला। Lord तू Jesus. मेरे आगे चले, तुम चिंता ना करो। तेरे वचनों से बना हुआ सागर और आसमान Amen. सुरक्षित हूँ मैं तेरे पास। आराधना हो, आराधना हो, यीशु We adore you. Yes. We thank you. We praise you. We bow down before you. We give our lives to you. आराधना हो, यीशु की Yes. आराधना हो, यीशु की आराधना हो, आराधना हो, यीशु की आराधना हो, यीशु की आराधना हो, यीशु की आराधना हो, यीशु की आराधना हो, यीशु आराधना हो, यीशु की आराधना आराधना हो। शाखा बरासो को तो विभवा सेरे शाबाबा खारासो Worthy, my Jesus. I love you, Jesus. No pressure, no pressure, no pressure. I love you. Oh, Jesus, thank you for being with me. I love you, Jesus. No pressure, no pressure, no pressure. I'll die without you. Lord Jesus Christ. I'll die without you. I love you. Jesus is the answer for your pressure. येशू तुझ्या प्रेशरचं उत्तर आहे. Jesus is the only answer for your pressure. फक्त येशू तुझ्या प्रेशरचं उत्तर आहे. No pressure. I know many of you are carrying pressure in you right now. मला माहिती आहे तुमच्यातल्या अनेक लोकांवर आता प्रेशर आहे. You are like that volcano that is about to erupt. तो लावा तुमच्यातनं फुटायच्या बेता ते बेटा. Many of you are under tremendous pressure. Tremendous pressure. Tremendous pressure. That's why the Lord told me in the morning to write this message. म्हणून प्रभूने आज सकाळी मला हा मेसेज लिहायला लावलाय. Because He said, my people are under tremendous pressure. कारण प्रभू माझ्याशी बोलला की माझे लोक खूप प्रेशर मध्ये जगतात. And they need not be under आणि pressure. माझ्या लोकांनी प्रेशर खाली राहायची गरज नाही. Because it will destroy you. ते प्रेशर तुझा नाश करेल It बेटा. will rob away your peace and joy. अरे किती प्रेशर घेतो, मरशील. When you cannot do something, जेव्हा तुला काही करता येणार नाहीये, trust in God. प्रभूवर गपचूप विश्वास ठेव ना. What can you do? काय करणार आहेस तू That करून करून? situation is such you cannot do anything. अवघड परिस्थिती काही आली तर तुला करून करून काय करता येणार आहे? What will you do to change it? काय करणार आहे ती अवघड परिस्थिती तू बदलायला? You tried everything, सगळे प्रयत्न तर तू केले, but it's not working. नाही ना होत आहे. The trust in God. मग देवावर विश्वास ठेव. Ask Him for strength. प्रभूला माग ताकद. His grace is enough for you. त्याची कृपा बास आहे तुला. Who is that person? कोण आहे तो Bring him व्यक्ती here. असा पडलाय खाली? आणा.
Those who are under pressure, please come in front. I'm going to pray for you. ज्या लोकांना काहीतरी प्रचंड प्रेशर आहे त्यांनी ते पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Because the power of God is here. कारण देवाचं सामर्थ्य इथे And the आहे. Lord told me to speak this message to you. आणि प्रभू आज मला म्हणालाय की हा उपदेश मी तुम्हाला And खरा. your pressure will be lifted up. तुमचं सगळं प्रेशर निघून जाईल. I'm not saying that condition will improve मी immediately. असं नाही म्हणत आहे की तुमची परिस्थिती लगेच सुधरेल, It may improve, but कदाचित सुधरेल, पण God will give His grace. देव त्याची कृपा देईल एवढं खरं आहे. Leave, you devil, in the name of Jesus. All powers in Jesus' name. बाबा, 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 Be free in the name of Jesus. बाबा, बाबा, खरं. All your pressures, तुमचं सगळं प्रेशर, every issue that is causing pressure, जे काही प्रॉब्लेम तुम्हाला प्रेशर देत आहेत that आयुष्यात, problem, let the Lord handle. तो प्रॉब्लेम देवाला हाताळू दे. I don't know what is working in your mind. काय चाललंय तुझ्या मनात मला कळत नाही. क्या हो रहा है बेटा You know तुझे? it better, तुला माहित आहे तुझं काय चाललंय, but the Lord also knows it. पण प्रभूलाही माहिती आहे ना. So now is your time तर आत्ताची वेळ तुझी आहे, for deliverance. सुटकेची वेळ आहे. From now, after prayer, आतापासून प्रार्थनेनंतर you should live as though that problem does not exist. तुम्ही असं जगायचं की आता मला ती समस्या नाहीच आहे. Because कारण once you cast the care upon Jesus, it does not exist with you. एकदा ती काळजी, ती समस्या तू येशूंच्या पायी टाकली की ती संपली, ती अस्तित्वातच नाहीये. It is His headache, मग आता येशूंची डोकेदुखी आपली नाही. not yours. आता आपली डोकेदुखी नाही, येशूंची आहे. You need the peace of God now. देवाच्या शांतीची गरज आहे तुला आता. Because कारण Bible says, बायबल म्हणतं in everything by prayer and supplication, make your request known to God. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना आणि विनंतीसह आपली जी काही विनंती आहे आभार प्रदर्शनासह देवाला द्या. And the peace of God will come in your heart. आणि देवाची शांती तुमच्या हृदयात येईल. He didn't say He will answer the prayer. तो प्रार्थनेला उत्तर देईल असं नाही लिहिलेलं. He said, first I will give you peace, पहिली मी तुला शांती देईल, and then I will start working on your मग behalf. मी तुझ्या वतीनं काम करीन. बी ॲट पीस अँड रिलॅक्स. Are you ready? तयार आहात? Should I pray? प्रार्थना करू, Should I pray? प्रार्थना करू. I want people to take care of those people who are screaming and falling down. जरा Okay? एल्डर्स आणि व्हॉलेंटियर्सनी कोणी खाली बिली पडलं तर सांभाळा. Oh God, Jesus. हे प्रेशर करतं, हे सगळं प्रेशर. Touch her, Lord, and deliver her. Come on, are you ready? तयार आहात? Are you ready? I'm going to pray for you. मी प्रार्थना करणार Loving आहे. Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, these are your people. हे सर्व लोक तुझे आहेत. These are your people. तुझे लोक आहेत ते बापा. They are going through some kind of pressure. काही ना काही प्रेशर घेऊन चालतायत, जगतायत, It is breaking them. तुटत चालले, कोसळून पडतायत खाली. Some have pressure, but they don't show it. काहींना प्रेशर आहे पण दाखवत नाहीत. They behave as though there is no pressure. असं वागतात की नाही नाही मला काही प्रेशर नाही, मला काही प्रेशर नाही. That's not the answer. उत्तर ते नाही, दाखवायचं ते उत्तर नाहीये बेटा. How long you will not show it up? किती दिवस नाही दाखवणार? कधी ना कधी ते One दिसणार day you आहे. will break. कधी ना कधी तू तुटणार आहे, मग तर सगळ्यांना दिसणारच आहे की तुला प्रेशर आलं. Breaking before the world and breaking before God is different. बेटा, जगासमोर असं तुटणं आणि देवासमोर तुटणं वेगळं असतं. Cry before God देवासमोर रड, and He will help you. देवासमोर तूट, देव तुला मदत करेल. My Father, माझ्या बापा, I pray for all of them now. या सर्वांसाठी मी आता प्रार्थना करतो. See, now Jesus is going to touch you. बघा, Okay? येशू आता तुम्हाला स्पर्श You करणार have to आहे. receive it. तुम्ही स्वीकारायचा तो He is going to स्पर्श. touch you. येशू तुला स्पर्श You करणार have to आहे. receive His touch. तो स्पर्श तू स्वीकारायचा. And sudden peace will grip your आणि heart. अचानक शांती येईल तुझ्या हृदयात. Right now, आता या वेळेला every kind of pressure in सगळ्या your life, पद्धतीचा दबाव तुझ्या जीवनातला I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Let all that pressure go in ते Jesus' सगळं name. प्रेशर येशूंच्या नावात जाऊ दे. Let that pressure go in Jesus' ते name. सगळं प्रेशर येशूंच्या नावात जाऊ दे. Give them faith, Lord. त्यांना विश्वास दे प्रभू. Help them to believe in you, त्यांना Lord. विश्वास ठेवायला मदत कर प्रभू. Touch तुझ्यावर their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Whatever is causing this pressure, ज्या कशामुळे त्यांना प्रेशर येत आहे you answer them, O त्यांना Master. उत्तर दे प्रभू. तू Answer them right त्यांना now. उत्तर दे आत्ताच्या Give आत्ता. them your grace. त्यांना तुझी कृपा दे. Give them your strength. त्यांना तुझी
शक्ती दे to face daily challenges. रोज येणाऱ्या आव्हानांना तोंड And द्यायला whatever is troubling them, जो काही त्यांना त्रास होतोय let it leave their hearts in Jesus' तो name. त्रास त्यांची हृदय सोडून येशूच्या Every नावात जाऊ दे. devil, सैताना I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात Leave my सोड. people in Jesus' माझ्या name. लोकांना येशूच्या नावात सोड. Every kind of doubts, सगळ्या पद्धतीच्या शंका fear, भीती leave in Jesus' सोड name. येशूच्या Leave in नावात Jesus' name. सोड या लोकांना Leave her in Jesus' सोड name. तिला येशूच्या नावात Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद Touch येशू their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर Let your peace come in their heart. तुझी शांती त्यांच्या हृदयात येऊ दे Let your great peace come in their तुझी heart. महान शांती त्यांच्या हृदयात येऊ दे Iramanthala राबा, raba खराबा, shakara bara सुंदर, bara. It's खुरबा. happening. घडत आहे बरं It's का happening. घडत आहे That peace is gripping you. ती शांती तुला धरत आहे That peace is taking charge of your ती life. शांती तुझ्या जीवनाचा ताबा In घेत the आहे name of Jesus. येशूच्या In नावात the name of Jesus, be येशूच्या नावात. delivered. In Jesus' name. बाबा खराबा शंतु In Jesus' name. बाबा बाबा खराबा Be delivered in the name of Jesus. येशूच्या Let नावात your peace मोकळे come व्हा. into her. धन्यवाद Let your peace come धन्यवाद into them. तुझी Let शांती your येऊ. peace come तुझी into शांती her. पाठव तुझी Thank you, शांती Jesus. पाठव Thank you, Lord. Thank you, धन्यवाद Father. येशू धन्यवाद Great peace, Lord. महान शांती Great येऊ दे peace, महान Lord. शांती येऊ दे And answer them, O त्यांना Master. उत्तर दे दे बापा Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद Whatever their needs are, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत meet their needs in Jesus. त्यांच्या गरजा भागव येशूच्या नावात Give them an opening, Lord. त्यांना कुठेतरी सुरुवात दे Give them an answer, Lord. उत्तर दे Tell them what they have to do. सुटका दे त्यांना काय करायचं काय नाही Lead them and guide them. चालव मार्गदर्शन कर Help them. मदत कर Thank you, Father. धन्यवाद Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू Thank you, Lord, for your धन्यवाद love. प्रभू तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद Thank you, Lord, for your concern. तुझ्या काळजीसाठी धन्यवाद Say, I cast all my cares upon you. म्हणा माझ्या सर्व काळजा मी तुझ्या पायाशी टाकत आहे I'm trusting on you मी तुझ्यावर विश्वास ठेवत to आहे help me out of this मला situation. या परिस्थितीतनं तू मदत कर These things are prolonging on and on in my life. माझ्या जीवनामध्ये या गोष्टी माहित नाही कधीच्या तशाच आहेत Now, आता remove it, Lord. काढ प्रभू हे सगळं Until that time, तोपर्यंत give me your grace. मला कृपा दे Strengthen me, मला Lord, शक्ती दे that I may endure. की मी अगदी चिकाटीनं राहावं Thank you, Master. धन्यवाद प्रभू Thank you, Father. धन्यवाद, And I know माझा विश्वास आहे very soon फार लवकर I will come out of it all मी ह्या सगळ्यातनं बाहेर by पडणार your grace तुझ्या कृपेनं and by your mercy. तुझ्या दयेनं So I thank you right now धन्यवाद या वेळेला तुझे आभार that you have मानतो. heard my prayer, माझी प्रार्थना तू that you ऐकली have answered my आणि prayer. माझ्या प्रार्थनेला तू उत्तर In दिलं Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो Amen and आमेन amen. आमेन Praise the Lord. देवाला धन्यवाद Now don't worry. आता काळजी करू नका Whatever issues are there in your life, जे काही तुमच्या जीवनात चाललेलं असेल God will take charge. देव सगळं सांभाळेल You don't keep it one moment in your heart. एका क्षणाला हृदयामध्ये घेऊन जगू नकोस Say, I handed it over to God. म्हणा प्रभू मी सगळं तुझ्या हातात दिलं It's not with me. आता हे माझं नाही तुझं आहे Amen. आमेन Praise God. Please be seated. देवाला धन्यवाद सर्वांनी कृपा करून खाली बसा